नेहमीपेक्षा 5-1 मिनिटं मला उशीर झालाय. काही कारणानं काही महत्वाचा संदर्भ असल्यामुळे तो झाला. पण 5:30 किंवा 5:30-5 या दरम्यान आपण सुरू करतो आहोत. ही जी 5-7 मिनिटं आता कारण नसताना जे तिथं कारण होतं, आपल्या दृष्टीने कारण नसताना फुकट गेली, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे. लगेच सुरू करूया. 10वा अध्याय विभूती योग. त्या विभूती योगाची सुरुवात आपण केली होती. विभूती योग हा विभूती चिंतन योग आहे असे महत्वाचं विधान आपण केलं होतं. विभूतीची संख्या विशिष्ट जरी सांगितली गेली तर ती विशिष्ट संख्या किंवा ती विशिष्ट व्यक्ती वा तो विशिष्ट भाव हा महत्वाचा नसून त्यामागचं परमेश्वराचं तेजो तत्व महत्वाचं आहे. विभूती योग म्हणजे विभूती चिंतन योग हाही संदर्भ आपण पाहिला. त्यानंतर महत्वाचे 2 श्लोक ते म्हणजे 17वा आणि 19वा हेही आपण पाहिले. आता क्रमाने जेव्हा आपण वाचू तेव्हा ते येतील तेव्हा त्याचा थोडा संदर्भ आपण घेऊ, पण सविस्तर आपण बोलूया. गेल्या खेपेला बोललेले एक वाक्य पुन्हा उच्चारतो आणि आज पण सुरुवात करूया. ते वाक्य असं की खरंच भगवंतानं या ठिकाणी ज्या 72 विभूती सांगितल्या, आकडा मोजता येतो आपल्याला, त्या 72 विभूती सांगितल्या त्याच्यानुसार 64 आणि 8 अशी काही विभागणी आहे, ते थोड्या वेळाने सांगतो. पण 72 विभूती सांगितल्या त्या सगळ्या जर आपण वाचत गेलो, त्या प्रत्येक विभूतीला विभूती का म्हटलंय हे जर ध्यानामध्ये घेत गेलो तर 3 शब्द मागे उच्चारलेले पुन्हा उच्चारावे लागतात. ते असे की श्री व्यासांच्या प्रतिभेचा, भगवान श्रीकृष्णाच्या प्रसादाचा आणि साऱ्याच मुळे आपल्या वेद वाङ्मयाचा अक्षरशः धांडोळा किंवा चलत चित्रपट हा त्या 72 विभूतींच्या वर्णनातून मिळतो. चलत चित्रपट मी म्हणतोय. एखादी गोष्ट थोडक्यात कळायला चलत चित्रपट उपयोगी पडतो. शब्दापेक्षा सुद्धा चित्र हे माध्यम जास्त उपयोगी असतं. हे आकाशवाणी चित्रवाणी यातला फरक म्हणून आपल्याला माहिती आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की 72 जर ते लक्षात घेतले तर सारं वेद वाङ्मय कळतं. वेद वाङ्मयातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कळून जातात. भगवान श्रीकृष्णानं भारतवर्षाला, या महायोगेश्वरानं या भारतवर्षाला कोणती सांस्कृतिक देणगी दिली आहे म्हणून मी प्रसाद शब्द वापरतो, तोही लक्षात येतो. आणि भारतीय संस्कृतीचे एका अर्थाने जनक असणारे रामायणकार वाल्मिकी आणि महाभारतकार व्यास, गीता शेवटी महाभारताचा भाग आहे, ते जे महाकवी व्यास आहेत, महाकवी वाल्मिकी आणि महाकवी व्यास, ते जे महाकवी व्यास आहेत त्यांच्या उत्तुंग प्रज्ञा प्रतिभेचा सुद्धा तेवढं जरी वाचलं ही व्यक्ती काय सांगू शकते, केवढ्या उंचीचं सांगू शकते हे ध्यानात येतं. म्हणून 3 शब्द: व्यासांच्या प्रतिभेचा, भगवान श्रीकृष्णाच्या कृपा प्रसादाचा आणि अवघ्या वेद वाङ्मयाचा धांडोळा किंवा चलत चित्रपट या 72 अशा वर्णनातून विभूतींच्या आपल्याला मिळतो. हे वाक्य आपण बोललो होतो, ते पुन्हा उच्चारलं, अनुसंधान एक जोडलं गेलं. पुढे जाऊया. या सगळ्या विभूतींच्याकडे बघितल्यानंतर वेद उपनिषदातलं एक वाक्य पुन्हा आपल्या समोर येतं: एकम सत विप्राः बहुधा वदन्ति. हे फार मोठं आपलं अद्वैत तत्वज्ञान आहे. आद्य शंकराचार्य सांगितलेलं फार मोठं तत्वज्ञान आहे. एकम सत, सच्चिदानंद मधलं जे सत आहे ते परमेश्वराचं रूप आहे, ते एकच आहे, अनेक नाही. अनेक जर असतं तर द्वैत सुरू होईल. अनेकात एक आहे. विविधानाम अनेक अन्वेय, अनेकांच्या मध्ये एकता, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणून एकम सत विप्राः. विप्राः याचा अर्थ ज्ञानवंत असे ब्रह्मज्ञ. ज्ञानवंत असे ब्रह्मज्ञ म्हणजे विप्राः. बहुधा वदन्ति, भिन्न भिन्न प्रकारे त्याचं वर्णन करतात. एकाच परमेश्वराचं अनुभूती घेणारे भिन्न भिन्न ऋषी भिन्न भिन्न प्रकारे वर्णन करतात. हे जे म्हटलं जातं तेच एका अर्थानं खरं नाही का? कारण सगळ्या 72 विभूती म्हणजे एकम सत. पण विप्राः बहुधा वदन्ति, त्या 72 अशा आकड्यातून, 72 अशा वस्तूतून, भावातून आपल्याला दर्शन घडेल असं दिसेल.
मूळ वस्तू एकच आहे. मागे मुद्दाम म्हटलं तर भाव शब्दाचा पुन्हाही संदर्भ येणार आहे की भाव म्हणजे भावना का, भाव म्हणजे भू भव होणे वस्तू, तर वस्तू. आणि असंही म्हटलं तर आठवण करा की वस्तू म्हणजे ती वस्तू म्हणजे परमात्मा. वेदांतामध्ये तत्वचिंतनामध्ये नेहमी ती वस्तू हा खास उल्लेख करतात आणि तेव्हा ती वस्तू परमात्मा असते. एकम सत ती वस्तूच की, ती जी वस्तू एकम सत त्याच्याच अनेक विभूती बहुधा वदंती, विप्रहा बहुधा वदंती, त्याच पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्या असं लक्षामध्ये येईल. म्हणजे अनेकत्वामागचं एकत्व, विविधतेमधली एकता ही लक्षात येणं हेही विभूती चिंतन नाही का? म्हणजे विभूती योगाचं चिंतन, विभूतीच्या मागच्या तत्वाचं चिंतन हे एकत्वाचं चिंतन आहे, हे सहजपणे आपल्या ध्यानात येऊन जाईल. आणि विशेष गोष्ट अशी की या अध्यायाची सुरुवात पुन्हा अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंताचं उत्तर असं नाहीये, तर भगवंतच आपण बोलतायत आणि पुढे 2 श्लोकात स्पष्ट म्हणतायत की शिष्याच्या मुखकमलावरचा आनंद बघून माझा हुरूप वाटला. जो मागे 9वा अध्याय झाला त्या 9व्या अध्यायामध्ये जो अनन्यनिष्ठ भक्तियोग सांगितला, तर जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंते लक्षात आणून दिलं, हे सगळं अर्जुनाला आवडलं असं त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. म्हणून शिक्षक असणाऱ्या, गुरु असणाऱ्या श्रीकृष्णाला अतिशय आनंद झाला, म्हणून तो आपणहून बोलायला लागला. आता एका अर्थानं शैक्षणिक प्रक्रियेतली भाग्याची गोष्ट आहे. विद्यार्थ्याच्या प्रश्नाला योग्य प्रकारे उत्तर देणं हा क्रम आहे, नेहमीच आहे, आवश्यक क्रम आहे. पण विद्यार्थ्याकडून गुरुला आणखी बोलावं असं वाटणं, भरभरून बोलावं असं वाटणं, ही शिक्षण क्षेत्रात एक सुंदर गोष्ट आहे. गीता सुद्धा शिक्षण शास्त्राचंच उत्तम पुस्तक आहे आणि त्यातल्या 10व्या अध्यायाची सुरुवात ही त्या शिक्षण क्षेत्रातला एक अहोभाग्याचा क्षण, परमभाग्याचा क्षण, महदभाग्याचा क्षण म्हणून उल्लेखिता येईल. इतकं मी सगळं का बोलतोय तर भगवंताचे शब्द आहेत. बघा ना, भूय एव महाबाहो श्रु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. परमं वचः म्हणजे माझं जे परमश्रेष्ठ असं बोलणं आहे ते पुन्हा एकदा सांगतो. भूय भूयः असा शब्द त्यात, भूय एव शब्द आहे. हे महाबाहो अर्जुना, ते माझं परमश्रेष्ठ वचन आहे ना. कोणतं? 9वा अध्याय अनन्यनिष्ठ भक्तियोग, जे जे भेटे भूत, ते जे माझं परम वचन आहे ना, वचन आहे ना, ते भूय म्हणजे पुन्हा एकदा सांगतो. का बरं? प्रियमाणाय, यत्तेहं प्रियमाणाय. त्या प्रियमाणाय शब्दाचा अर्थ आहे संतोष पावणाऱ्या. प्रियमाणाय संतोष पावणाऱ्या. 9वा अध्याय ऐकून भगवंताचा मुखातला 9वा अध्याय ऐकून अर्जुनाला संतोष प्राप्त झाला. प्रियमाणाय, त्यासाठी वक्ष्यामि मी सांगतो आहे, पण त्याच्यासाठी हितकाम्यया, तुझं हित साधावं म्हणून. गीतेचा हाच हेतू आहे. स्पष्टपणे म्हटलं, हे अर्जुना, माझं परमश्रेष्ठ असं वचन महाबाहो भूय एव, पुन्हा एकदा ऐक. माझा उपदेश ऐकून संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हितासाठी हितकाम्यया वक्ष्यामि मी सांगतो आहे. गुरु आनंदलाय आणि शिष्याचे कर्ण संपुट अमृततुल्य वचनानं भरावे यासाठी गुरुच उत्सुक आहे. मग त्याला भाग्याचा क्षण म्हणायचं नाही का? पुढच्या श्लोकामध्ये हा सूर आहे. स्पष्टपणे म्हटलंय, नमे विदुः सुरगणः प्रभवं न महर्षया अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. अरे ही जी गोष्ट आहे ना, ती फार मोठी गोष्ट तुला सांगायच्या इच्छेनं मी सांगतोय. पण तुला एवढ्यासाठी सांगतोय की तुला ती माहिती नाहीये. काय बरं? या सगळ्या जगाच्या मागं मी आहे, सगळ्या जगाचा प्रभव स्थान मी आहे आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीत मी आहे, विभूतीमध्ये मी आहे, अधिक रूपाने विभूतीमध्ये आहे. हे तुला मी सांगतोय कारण तुला ते माहिती नाहीये. एका अर्थानं अर्जुनाचं अज्ञान दूर करायला अर्जुन हा अधिक चांगला उत्सुक शिष्य आहे म्हणून आपणहून गुरु पुढे आलाय. पण जाता जाता श्रीकृष्णाचं बोलणं नेहमीच लाघवी असतं. श्रीकृष्ण हा मधुराधिपते निखिलम मधुरम, गोड 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 म्हणजे श्रीकृष्ण. त्याचा एक नमुना इथे मिळून जातो. मला असं वाटतं, अरे तुला माहिती नाही म्हणून तुला मी सांगतोय असं म्हणताना तो महर्षींचा उल्लेख येतोय. पुढे मनूंचा उल्लेख येणार आहे.
त्यातून सुचवलंय, अरे त्यांनाही माहिती नव्हतं, मग तुलाही माहिती नसलं तर काय बिघडलं? त्यांनाही माहिती नव्हतं, 2-3दा सांगितलं. हे का सांगितलं? त्यांना माहिती नव्हतं, मग तुलाही माहिती नाही, काही बिघडलं नाही. अज्ञानाची काय खंत, अज्ञानाची मी तशी खंत बाळगायचं कारण नाही. मला काय कळलं नाही, स्वतःच कमीपणा मानू नको. उलट अजून किती श्रेष्ठ आहे आपल्याला माहिती आहे. मात्र मला पुन्हा पुन्हा जाणवतं की इथं आणि पुढे सुद्धा उल्लेख येताना महर्षींचे उल्लेख वारंवार येतात, ऋषींचे उल्लेख वारंवार येतात. गीतेने केवढी मोठी गोष्ट आपल्यासमोर ठेवली आहे पहा. तिथे देवा हा असा शब्द इथे येऊन जातो, पण पुन्हा पुन्हा उल्लेख मी दाखवून देतो आपल्याला महर्षींचा येतो. आपण सगळी मानव प्रजा ही स्वर्गातल्या देवांची प्रजा असण्यापेक्षा पुढे सप्तर्षी म्हणते त्या 7 ऋषींच्या ज्ञान वंशातील प्रजा होत, हे लक्षात घ्या. तर फरक आहे. देवांचे पुत्र म्हणून स्वतःला भाग्यवान समजण्यापेक्षा ज्ञानवंतांचे पुत्र म्हणून स्वतःला भाग्यवान समजणं हे अधिक वास्तव आहे, अधिक विज्ञाननिष्ठ आहे, अधिक भूमिनिष्ठ आहे. ते असं असू शकतं. तो कोणी म्हणजे देव असतात नाही तर नसतात, स्वर्ग नरक कशा बरोबर, पण ऋषी होऊन गेले यात तर काही शंका नाही. जुन्या कालखंडामध्ये आपल्या ऋषींनी विज्ञानात काय झेप घेतली होती हे भास्कराचार्य, चरक, च्यवन किती नावं सांगावीत. आणि हे जसे ऋषी आहेत तसे सप्तर्षी येणे त्यांची नावं सांगतो. त्यांच्या ज्ञानवंशाची प्रजा तुम्ही आहात हे अर्जुनाला सांगणं हे सुद्धा पुन्हा लाघवीपणाचं आहे आणि वास्तवनिष्ठ आहे. शब्द पहा, नमे विदु सुरगणा. अरे अर्जुना, सुरगणा सगळे जे देव आहेत ना, अनेक वचन आहे, ते मला ओळखत नाही. कोणते देव बरं? गीताच्या कालखंडात, त्या कालखंडामध्ये सगळे वेद वाङ्मयातले देव, इंद्र असेल, वरुण असेल, अग्नी असेल, हेच देव. अलीकडचे जे देव ते नव्हे, पौराणिक पुराण काळातले अलीकडचे देव नव्हे. न मे विदु सुरगणा, ते तो देवांचा समूह सुद्धा मला ओळखत नाही. आणि कोण ओळखत नाही? मला विशेष वाटतं महर्षया, अनेक महर्षी सुद्धा मला ओळखत नाही. मी आकडा सांगतो, हा महर्षी शब्द पुढे 6व्या श्लोकात येणार आहे आणि 13व्या श्लोकात येणार. म्हणजे ऋषींचा उल्लेख 2, 6 आणि 13 3 श्लोकामध्ये एकाच अध्यायामध्ये यावा, देवांच्या पेक्षा जास्त यावा, त्याला मोठं महत्व नाही का? तर ते जे महर्षी, आता महर्षीचा अर्थ थोड्या वेळाने सांग. हे जे सगळे महर्षया, हे जे सगळे महर्षी आहेत ना, तेही जाणत नाहीत, देवही जाणत नाहीत. काय जाणत नाहीत बरं? अहम आदिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. या सगळ्यांचं मी आदि कारण आहे हे जाणत नाही. हे सगळे मोठे आहेत, देवही मोठे आहेत आणि महर्षी मोठे आहेत, पण त्या सगळ्यांचं आदि कारण, त्या सगळ्यांचं प्रभवस्थान हे जाणत नाही. आजच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलायचं तर वडिलांनी, पित्यानं पुत्राला सांगावं की मी माझ्या जीवनात असं असं केलं, नंतर वडिलांच्या वडिलांनी काय केलं हेही सांगावं, हे काही वेळा आवश्यक असतं. त्या मुलाच्या मनावर चांगले संस्कार होण्यासाठी, आपण कुठल्या घराण्यात जन्मलो आहोत हे कळण्यासाठी, आपला वारसा काय आहे हे कळण्यासाठी खूप उपयुक्त असतं. कसं उपयुक्त असतं सांगू? मोठे कवी केशवसुतांच्या कालखंडातले विनायक, त्या राष्ट्रीय कवी विनायक असं म्हणतात. त्यांचे शब्द असे आहेत, पूर्व दिव्य जानसे त्यांना रम्य भावी काल. त्यांचा भावी काळ रम्य असतो, ज्यांचं पूर्व काळ सुद्धा दिव्य असतो. इतिहासाचा उपयोग इति अधिक ह अधिक असं झालं की उपयुक्त असत. हा, इतिहासाच्या प्रेमानं सगळ्यात चुकांच्यावर पांघरून घालून पूर्वजांच्या आपण आंधळं होणं आणि फक्त त्यांचा डिंडीम पिटत आपण काही न करणं, म्हणजे पूर्वजांच्या पुण्याईमध्ये आपण जगणं हे चूक. पण पूर्वजांचा अभिमान बाळगणं चूक नाही. पूर्व दिव्य जानसे त्यांना रम्य भावी काळ, पुढे तेच येणार आहे. म्हणून पित्यानं पुत्राला पुत्रांचे पुत्राला म्हणजे प्रपौत्रांना जर माहिती सांगितली तर चूक नाही, तशीच भगवंत माहिती सांगायची नाही. आता माहिती सांगताना थोडासा उल्लेख येणार आहे की मी कोण, तर आदि कारण, आणि थोड्या वेळाने उल्लेख येणार आहे की त्या आदि कारणानं निर्माण केलेले सगळे गुण मी तुला सांगतो. ते विधान असं करूया की आजोबांनी नातवाला फक्त घराण्याचीच माहिती सांगितली नाही, तर घराण्यातल्या चांगल्या गुणांची पण माहिती सांगितली.
शिवछत्रपतींचा कालखंड आपण आठवायला लागलो तर असा पराक्रम वडिलांनी केला हे जर मुलाला कळलं तर अधिकच त्या मुलाचं बळ वाढत असेल. तसं आहे. म्हणजे असं बघा, आपली उत्पत्ती पित्यापासून आहे, आजोबांच्या पासून आहे, पण आपल्याला लाभणाऱ्या गुणांची उत्पत्ती सुद्धा त्यांच्यापासून आहे असं जर कळलं, म्हणजे वंशकाय म्हणून आपल्याला रक्तातून जे मिळायचं ते मिळालंच आहे, पण गुणांचाही काही वारसा मिळालाय असं जर जाणवलं, अधिक छान नाही का? असे छान गुण पुढं थोड्या वेळानं येणार आहे. पण त्याच्या आधी पुन्हा मगाचं वाक्य विसरायचं नाही. कोण बरं? पुढचा जो श्लोक आहे त्याच्या सुरुवात यहान झाली आहे, म्हणजे जो. यहा म्हणजे जो, आणि पुढच्या ओळीमध्ये सहा आहे म्हणजे तो. म्हणजे जो आणि तो अशी जोडी आहे त्या ठिकाणी. जो कोण आहे तो जाणला जात नाही, तर जो कोण आहे त्याला जाणलं जात नाही असा संदर्भ आहे. बघ, यहा म्हणजे यो, मा अजम अनादिम लोक महेश्वरमच वेत्ती जाणतो सहा. जाणत नाही त्याच्याबद्दल नको बोलायला, जो जाणतो सहा. सहा काय बरं? मर्त्येषु असम्मूढा सर्व पापै प्रमुच्यते. असम्मूढा समर्त्येषु सर्व पापै प्रमुच्यते. आता मर्त्येषु म्हणजे मृत्यू लोकात, या मृत्यू लोकामध्ये सहा म्हणजे तो सगळ्या पापांच्या पासून मुक्त होतो. यहा म्हणजे जो जाणतो. काय जाणतो ते आधी ओळी सांगितलंय. अजम अनादिम लोक महेश्वर. अजम ज्याला जन्म नाही, अनादि ज्याला आधी नाही अंत नाही, आणि तो सगळ्यांचा प्रभू आहे, त्रैलोक्याचा नाथ आहे, लोक महेश्वर. मागे शब्द काही अध्याय येऊन गेलाय, आपल्याला आठवेल, लोक महेश्वरम. तर अशा प्रकारचा मी आहे हे जो जाणतो तो. यहा सहा, जो तो काय होतो? मर्त्येषु सर्व पापैहि प्रमुच्यते. आता पापही प्रमुच्यते का सांगितलं? पुन्हा मागचा संदर्भ कर्म विपाक सिद्धांत. अरे बाबा, हे जर जाणलंस ना तर निष्काम कर्मयोग करशील. निष्काम कर्मयोग केलास ना, कर्म करून सुद्धा बंधन लागणार नाही, जन्म मृत्यूचं रहाट गाडलं नाही, आपोआप मोक्ष तुला मिळेल. भक्तीनं तरी, ज्ञानानं तरी, नाहीतर निष्काम कर्मयोगानं तरी. ही जी आपली गीतेची भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. आता मगाचा मुद्दा, हे जे जाणतो तो सर्व पापापासून मुक्त होतो, पण त्याला आपल्या जर त्यानं वडिलांना जाणलं, परमेश्वराला जाणलं तर काही गुण प्राप्त होतात. चक्क पुन्हा गीता गुणांची यादी देते. ती यादी मला बघताना सहज आठवण होते पुन्हा 16व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकांची. अभयम सत्व संशुद्ध ज्ञान योग व्यवस्थित दानंदमशी यज्ञश्च वगैरे. आणि अशी गुणांची यादी गीतेमध्ये पुन्हा पुन्हा येते. एका अर्थाची पुनरुक्ती आहे, पण आपण लक्षात घेऊया, चांगल्या शिक्षकाला चांगल्या शिक्षणासाठी चांगली पुनरुक्ती करावी लागते. कारण समोरच्या शिष्याला कळलं असं जरी वाटलं तरी वळत नसतं, समजलं असं वाटलं तरी उमगत नसतं, आणि लक्षात आलं तरी टिकत नसतं. ते जर पुन्हा पुन्हा टिकायला पाहिजे असेल तर शिक्षकांना पुनरुक्तीला घाबरून उपयोगी नाही. इथं तेच आहे बघा, बुद्धिर्ज्ञान समूह, बुद्धिर्ज्ञान असमोहम क्षमा सत्यम दम क्षमा. शब्द सांगतो, बुद्धी आहे, ज्ञानम असमोह, क्षमा सत्यम दमः क्षमा, सगळे जवळजवळ 2 श्लोक 4 आणि 5 आहे. लक्षात घ्यायचं, आकडा सांगायचा तर त्या ठिकाणी एकूण 20 गुणांचा उल्लेख आहे. त्यातले 16 हे चांगले गुण आहेत, रुजू म्हणूया त्याला आपण, आणि 4 दुर्गुण नाही आहेत, पण विरोधी भक्ती तर विपरीत आहे. आता एक शब्द लक्षात घेऊया जो या आद्या संतांनी मी सांगणार आहे की विभूतींच्या मध्ये मगरीचा उल्लेख का, विभूतीच्या मध्ये नागाचा उल्लेख का, विभूतींच्या मध्ये काळाचा उल्लेख का, विभूतींच्या मध्ये कामाचा उल्लेख का? याचं कारण ते सुद्धा विरोधी भक्त आहेत हे वास्तव गीता नाकारत नाही. आपण गीता जीवन गीता म्हणतो की या नुसतं हवेतलं बोलणं, जमिनीचा स्पर्शच नाही असं नाही. आपण त्यावेळी बघूया, पण हा एक शब्द डोक्यात ठेवूया, विपरीत किंवा विरोधी भक्ती हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. हे पुढे येणारच आहे. आकडा सांगू, 72 पैकी 64 चांगले गुण आहेत, 64, आणि 8 विपरीत का विरोध भक्त असणारे गुणाचे त्याचे अक्षर ते 12-13 आहेत, पण काही नाकारावे लागतात. ते का नाकारायचे ते मी सांगतो.
तर मी अभ्यास केला त्या पुस्तकात एक आकडा 13 पण आहे, 12 पण आहे. मी इकडचा आकडा कमी होतो ना 64चा, पण मला वाटतं 64 आणि 8 हे तिथं बघूया. पण इथेही बघा 12 आणि 4. आता चांगले गुण नको सांगायला, पण जे विपरीत गुण, मी दुर्गुण म्हणत नाहीये, कारण दुर्गुणामध्ये दुष्गुण, दोषयुक्त गुण असतो. तो दोष आहे, पण जर तो विरोधी भक्ती करत असेल, भक्तीच करत असेल, तर तो दोष सुद्धा गुणरूप होणार, परिणाम म्हणून अस्तित्वात वास्तवात नव्हे, पण परिणाम म्हणून होणार ना. त्याला काही सवलत द्यावी लागेल ना, ते बोलू त्यावेळेला. मग इथं कोणकोणते आहेत बरं, तर एकूण जे आहे त्याच्यामध्ये 16 आहेत रुजू. हा शब्द लक्षात घ्या, रुजू. ज्ञानेश्वराचा शब्द उजू, मराठीमध्ये उजू म्हणतात, संस्कृतमध्ये रुजू म्हणतात. अर्जुन शब्दाचा मूळ शब्द रुजूच आहे. रुजू पासूनच अर्जुन आहे, ज्याचं मन सरळ आहे. अर्जुन एवढा वीर श्रेष्ठ असून सुद्धा सरळ मनाचा होता, हेच त्याचं कौतुक आहे, म्हणून त्याला गीता सांगितली. तर इथं आहेत 16 आणि 4 आहेत विरोधी. कोणकोणते तेवढे सांगतो. अभावः, भयम, त्याच्या आधी दुःखम आणि अयशः. हे 4 विपरीत का विरोधी आहे. दुःखम आहे, अभाव आहे, भयम आहे आणि अयश आहे. असे विधान करता येईल की या सगळ्यांची यादी भगवंतानं अर्जुनाला सांगताना जरूर त्याला सुचवायचं असावं की जे ईश्वर सन्मुख असतात त्यांना 16 भेटतात आणि जे ईश्वर विन्मुख असतात त्यांना 4 भेटतात. कशावरून, तर ते 4ही ईश्वर विन्मुखांनाच भेटणार आहेत. बघा, भय कोणाला वाटतं बरं, ते ईश्वर विन्मुख आहे. यश कोणाला मिळत नाही, ते ईश्वर विन्मुख आहे. सतत तुटपुंजेपणा, सतत कमी, सतत रखरखी, अभावा कोणाला, जे ईश्वराला विन्मुख आहे. आणि अगदी सुरुवात दुःखम कोणाला, ईश्वराला विन्मुख आहे. जे ईश्वराला सन्मुख आहे तुकोबांसारखे, ते आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे असं म्हणतात. किंवा ज्ञानदेव म्हणून जाता सर्व सुखाचे आदरू, बाप रखमा देवी वरू. सुख आनंद हे ईश्वर सन्मुखांना मिळतं आणि दुःख आयश ईश्वर विन्मुखांना मिळतं. असं मानलं इथं नाहीये, असं मानलं तर बिघडत नाही, कारण शेवटी तो भक्ती योग आहे, निष्काम कर्म योग आहे, असं आपल्या लक्षामध्ये येईल. पुढे जाऊया. आता महत्वाचा मुद्दा असा की देवांच्याही पेक्षा इथं स्पष्ट, आता देव गळले, मग असे देवा झालं, सुरगणा झालं, आता महर्षींचा उल्लेख आहे. महर्षींच्यावर पुन्हा मनूचा उल्लेख आहे. तो मनु कोण सांगतो, तो मनु म्हणजे ज्याच्यापासून मानव झाले ते. मनु हा शब्द फार महत्वाचा आहे. ते मनु मानव पण ऋषी, म्हणजे पुन्हा माणूसच, देव नाही. शब्द स्पष्ट बघा. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येशाम लोक इमा प्रजाः. आता या लोकांमध्ये ही सगळी प्रजा शब्द आलाय तो मगाचा, ही सगळी त्या ऋषींच्या पासून झाली ज्ञान वंशातली प्रजा आहे. शब्द मुद्दाम वापरतो, वंश वापरतो, माझा शब्द काय वापरतोय, ज्ञानवंश. ज्ञानवंश याच्या लक्षामध्ये घ्या. आपला जर स्पष्टपणे परंपरेत मानलं गेलंय की एखाद्या माणसाला पुत्र नसेल तर त्याचा जो शिष्य असतो तो विद्यावंशातला पुत्र असतो. आपल्याकडे विद्यावंश हा शब्द आहे इतका की अखेर चितेला अग्नी द्यायला सुद्धा पुत्र नसेल तर विद्यावंशातला शिष्य पुत्र म्हणून चालतो. ही परंपरा चालतो नव्हे, त्याचा हक्क आहे, अशी परंपरा आहे. म्हणून तो शब्द वापरतोय ज्ञानवंश. कोणाचा, 7 महर्षी आणि 4 मनु. आता 7 महर्षी कोण, त्यावर 2 प्रकारचे वाद आहे. आपण जसं कर्दीकरांचं पुस्तक वाचलं, जसं कर्दीकरांचं, तर ते सांगतात की आज जे 7 ऋषी सांगितले जातात, थोड्या वेळ नावं सांगतो, ते नव्हे. जसं कर्दीकरांचा अभ्यास फार मोठा आणि ते स्पष्टपणे दाखवून देतात की गीतेच्या काळात हे ऋषी होते का नव्हते माहिती नाहीये, पण हे ऋषी नव्हे. म्हणून मी विचार केला की नव्हेच कळलं, पण आम्हाला जे ऋषी मानतो, आम्ही ज्यांची नावं घेतो, तर गीता नाही म्हणते बरोबर आहे, कर्दीकर नाही म्हणतात बरोबर आहे, पण आणि कुणाचा आधार आहे का, तर भाग्यानं ज्ञानेश्वरांचा आधार सापडला. की ज्ञानेश्वर या 7 ऋषींचा उल्लेख करतात, ते कर्दीकर नाकारतात, पण ज्ञानेश्वर स्वीकारतात. असे ते 7 ऋषी आहेत आणि सगळे आपल्याला माहिती आहे. त्यांची नावं अशी आहेत बघा. गौतम, भरद्वाज, वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी आणि अत्री.
गौतम, भरद्वाज, वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र नाही म्हणायचं, विश्वमित्र, जमदग्नी आणि अत्रि हे 7 महर्षी आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. ते आम्ही स्वीकारतो. गीतेच्या कालखंडात होतं का नव्हतं माहिती नाही, पण हे 7 महर्षी आहेत असं ज्ञानदेव सांगतात, गीतेवर भाष्य करताना सांगतात. म्हणून मी 7 महर्षी हे मानतो. आता एक मिनिट विचार करूया. ऋषी न म्हणता महर्षी का म्हणायचं? मग महर्षी सारखे आणखी काही शब्द आहेत. देवर्षी शब्द आहे, राजर्षी शब्द आहे, ब्रह्मर्षी शब्द आहे. यातला न वापरता महर्षीच का वापरला? याचं कारण महर्षी मधला मूळ ऋषी शब्द लक्षात घ्या. आणि हे सगळे महर्षी म्हणताना बाकी जे 3 आता उच्चारले ना ते विशिष्ट आहेत, पण सर्वमान्य सर्वोच्च नाहीत. असं कुठेतरी विचाराचा भाग आहे. तर थोडं समजून घेऊया. अगोदर ऋषी म्हणजे तरी काय? ऋषी म्हणला तो जो रू धातू आहे ना त्याचे अनेक अर्थ आहेत. गीतेमध्ये रू या धातूचे अनेक अर्थ आहेत. अनेक म्हणजे किती? ज्ञान आहे, दृष्टी आहे, सुप्त रचना आहे, एक 10-12 आहे. ते ऋषी आहे. रू मध्ये ऋष श अर्धा हाही पुन्हा धातू आहे. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे भरपूरच आहे. आता पण तिकडे न जाता असं म्हणे की ऋषी म्हणजे एक द्रष्टा पुरुष. द्रष्टा पुरुष ज्याला पलीकडचं काही दिसतं, काळाच्या पडद्याच्या पलीकडचं काही दिसतं तो द्रष्टा पुरुष. पण नुसता द्रष्टा पुरुष नाही, तर विशिष्ट जीवन दृष्टी असणारा निष्ठावंत द्रष्टा पुरुष म्हणजे ऋषी. म्हणून तो महर्षी होतो. हे सगळे शब्द महत्वाचे. विशिष्ट जीवन दृष्टी असणारा, निष्ठा असणारा आणि द्रष्टा पुरुष असला की त्याला महर्षी म्हणायचं. महर्षी म्हणजे महाऋषी, महत ऋषी, मोठा ऋषी. इथं महर्षी शब्द वापरला. देवर्षी शब्द पुन्हा येणार आहे, पण तो नारदाने वापरलाय. 7 ना देवर्षी म्हटले नाही. आता मग ब्रह्मर्षी, राजर्षी आणि देवर्षी यात काय फरक आहे बरं? अगोदर ऋषी, नंतर महर्षी, एक विषय संपला. आता हे 3 जे आहेत ना हे विशिष्ट गोष्टीमध्ये यश मिळवलेले. म्हणजे मगाचे सगळे डिस्टिंक्शन क्लास, आता एका विशिष्ट विषयामध्ये डिस्टिंक्शन क्लास मिळवलेले लोक आहेत. म्हणून ते 3 वेगळे. काय वेगळं बरं? तर पहिला आहे ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी म्हणजे ब्रह्मचिंतनातच मग्न असणारा, दुसऱ्या भाषेमध्ये निर्गुणाची उपासना करणारा तो ब्रह्मर्षी. यासाठी मोठं नाव आहे वसिष्ठ ऋषी, ब्रह्मर्षी. आणि विश्वामित्राला तीच एका अर्थाने इच्छा होती की मलाही ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे, आणि पुढे म्हटलंही गेलं. अरुंधतीला सांगताना म्हटलं, अरे चांदीला किती सुंदर पडलंय विश्वामित्राच्या तपासारखा. हा सगळा कथाभाग छान आहे. पण ब्रह्मर्षी, ब्रह्मचिंतनातला ऋषी म्हणजे निर्गुणाचा उपासक असणारा तो ब्रह्मर्षी. ठीक. राजर्षी म्हणजे काय? आपण इतिहासात काही राजर्षी बघितले. मनु जो उल्लेख मागायलाय, मनु, इक्ष्वाकू आणि जनक, त्यातला जनक आणि इक्ष्वाकू मनु, याला राजर्षीच म्हटलंय, गीतेने म्हटलंय. राजर्षी म्हणजे काय? राजधर्म पाळता पाळता जो भगवंत मिळवतो तो राजर्षी. गडकऱ्यांचं राजसन्यास नाटक आहे. राजा म्हणजे पृथ्वीचा उपभोग शून्य स्वामी. हा राजधर्म ज्याला कळतो आणि राजसत्ता नव्हे राजधर्म पाळून जो भगवंत मिळवतो तो राजर्षी. आणि देवर्षी म्हणजे काय? ब्रह्मर्षीच्या उलट आहे, जो सगुणाची पूजा करतो असा ऋषी म्हणजे देवर्षी. म्हणून नारदांना देवर्षी. पुढे उल्लेख येणार आहे चक्कपणे देवर्षी नारद म्हणून. तर ब्रह्मर्षी, राजर्षी आणि देवर्षी हे 7 महर्षी आहेत. आता हे 3 बाजूला ठेवा. आपण जे 7 सांगितले, गौतम, भरद्वाज, वशिष्ठ, हे 7 महर्षी आणि 4 मनु. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा. आता मनु. आता मनु बद्दल बोलताना इथं जो मनव हा म्हटलंय, अनेक वचन आहे, जे अनेक मनु म्हटलंय, त्यात इक्ष्वाकू, जनक आणि मनु यातला मनु घ्यायचा का? काही अभ्यासकांनी तो मनु घेतला. मागे येऊन गेल्याने यादीत मी हा योग सूर्याला सांगितला, सूर्यानं मनुला, मनुने इक्ष्वाकूला, ही यादी येऊन गेली. मग त्यातला तो जो मनु आहे तो घ्यायचा का? घ्यायला हरकत नाही. पुढं असं की आपल्याकडे जे कायद्याचं पुस्तक मनुस्मृती म्हणून आलं, त्याचा जो मनु होता तो मूळचा राजा आहे, तो तपस्वी आहे, त्यानं काही कायद्याचं पुस्तक केलंय.
ती जी मनुस्मृती आहे त्यातला तो जो मनू आहे तो घ्यायचा का? कोणी घेणार असेल तर हरकत नाही. अडचणी एवढ्याच आहेत की हा जो मनुस्मृतीवाला मनू आहे हा इतिहासकालीन आहे, प्राग ऐतिहासिक. जे इतिहासाच्या पलीकडे जी भगवद्गीता आपली आहे प्राग ऐतिहासिक, इतिहासाच्या पलीकडचं, त्या कालखंडात हा मनू नव्हता. त्यामुळे एक अडचण आहे. आधीचे जे सांगितलं की तो मनू जो आहे इक्ष्वाकू जनक मधला तो कोण ते पण माहिती नाहीये, म्हणून घेणं अडचणीचं होतं. पण ज्याचा उल्लेख नाथांच्या भागवतामध्ये आहे, ज्याचा उल्लेख अनेक संत साहित्यामध्ये आहे, ते 4 मनू कोण ते सांगतो आणि त्याचा एक दुसरा अर्थ आहे तोही सांगतो. हे 4 मनू कोण? तर सनक सनंदन यांच्यासह 4 मनू असा उल्लेख वारंवार येतो. नाथांच्या भागवतात सुरुवातीला पहिल्या पंचाध्यायीमध्येच कृष्णाचे वडील वसुदेव यांना भगवत भक्ती सांगायला जे कोणी नव भागवत येतात त्यात सनक सनंदनाचा उल्लेख आहे. तर सनक सनंदन हे 2 मनू आहेत. आणखी 2 मनू कोण हे आपण शोधायचे. पण 4 मनू म्हणताना सनक आणि सनंदन आहेत यात शंका नाही. त्यांनाही मी कळलो नाही, महर्षींनाही मी कळलो नाही असा उल्लेख आहे. म्हणजे मनू कोण याचं उत्तर मिळाले तर मनू ही व्यक्ती झाली. आणखीन एक छान अर्थ आहे आणि तोही जरा विचार करण्यासारखा आहे. मनू शब्दाचा आपण अर्थ जसा व्यक्ती घेतो, आता म्हटले तसं मनू शब्दाचा अर्थ आपण कालखंड सुद्धा घेतो. जसं युगांतर म्हणतो तसं मन्वंतर सुद्धा म्हणतो. काही कालखंड बदलले की काही गोष्टी कळेनाशा होतात. गीतेच्या आधी सुद्धा 4 कालखंड म्हणजे 4 मनू होऊन गेले आणि कृष्ण भगवान इथं म्हणतायत की ते 4 कालखंडाच्या लोकांना सुद्धा मी कळलो नाही. म्हणजे महर्षींना कळलो नाही, सनक सनंदनांना कळलो नाही, काळालाही कळलो नाही. ते काळाचे 4 कालखंड कुठले, युगांतर मन्वंतर मधले कुठले, त्याची यादी मिळाली. ते कालखंड असे आहेत, ऐकण्यासारखे आहेत. स्वयंभुव, स्वारोचिष, औत्तम आणि तामस हे 4 कालखंड होऊन गेले. आता होऊन गेले ते विसरून जाऊया. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गीतेच्या काळात जो कालखंड सुरू आहे त्याचं मात्र नाव स्पष्टपणे दिलंय. 5वा कालखंड रैवत मनू हा सुरू आहे असा उल्लेख मिळतो. आणि मग आपल्या लक्षामध्ये येतं की गीता आणि महाभारतात अनेक ठिकाणी रैवत मनू हा शब्दप्रयोग येऊन जातो. ज्या अर्थी तो रैवत मनू शब्द येऊन जातो त्या अर्थी पूर्वीचे न कळलेले न आठवणारे 4 मी जे सांगितले तेही मनू असू शकतील. गीतेच्या कालखंडात जर 5वा मनू आहे असं उल्लेख येतो तर 4 पूर्वीच्या असतील आणि त्यांनाही भगवंत कळला नाही असं भगवंत सांगताय. म्हणून 4 मनूंना 4 महर्षींना मी कळलोच नाही असं स्पष्टपणे आपल्याला दिसत. पुढे जाऊया. आता मी कळलो नाही म्हणजे एक अनादी आहे, आजी आहे, लोक महेश्वर आहे हे कळलंच नाही. अरे पण बाबा विभूती योग पण कळला नाही. आता थांबून जरा विचार करूया. विभूती योग शब्द काय आहे बरं? विभूती म्हणजे भगवंताचा आविर्भाव आणि योग म्हणजे भगवंताची योग माया, योग शक्ती. आज आपण म्हटलं तर आठवत असेल की कोणी मूळ माया म्हणतात, कोणी आदी माया म्हणतात, पण गीता मात्र योग माया. योग माया म्हणजे भगवंताची शक्ती आणि विभूती म्हणजे शक्तिमंत भगवंत. आता पुन्हा लक्षात घ्यायचं की तो भगवंत 100% नाहीये, पुढे मी दाखवून देणार आहे. तो अंश आहे, तो पूर्ण नाहीये, पूर्ण पुरुषोत्तम नाहीये, अंश आहे. पण सूर्याचा किरण आणि सूर्य यात तात्विक काही फरक असत नाही. समुद्राची लाट आणि समुद्राचं पाणी यात तात्विक काही फरक असत नाही, मूळ तत्वात फरक असत नाही, प्रमाणात असतो. ते नंतर थोड्या वेळात बघूया. पण मुद्दा विभूती योग कळला नाही हे कळावं म्हणून पुढचा श्लोक आहे. एतां विभूती योगं च मम यो वेत्ति तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. अरे ज्याला माझी विभूती पण कळते आणि योगही कळतो, सहा अविकंपेन कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता, कुठली चिंता न करता, स्थिर मनानं निष्काम बुद्धीनं युज्यते माझ्यातून मिळतो नात्र संशय. त्या संशयच बाळगू नको. पण काय मिळालं पाहिजे? विभूती योगम च. विभूतीचा अर्थ आता म्हटल्याप्रमाणे विस्तार. विभूती म्हणजे
विस्तार आणि योग म्हणजे कार्यशक्ती. तर विभूती म्हणजे विस्तार आणि योग म्हणजे कार्यशक्ती. कार्यशक्ती म्हणा, योग माया म्हणा, योग शक्ती म्हणा, पण तो योग आहे, ती शक्ती आहे. म्हणून अध्यायाचं नाव काय? विभूती योगमच. विभूती योग. आता विभूतीचं माग आपण स्पष्ट बघितलंय की अंशाचा आविर्भाव, भगवंताच्या तेजाच्या अंशाचा आविर्भाव म्हणजे विभूती. पण ती निर्माण करणारी शक्ती म्हणजे योग, म्हणजे कार्यशक्ती, असं आपल्या लक्षात येईल. भगवंत पुढे सांगतात की अरे भक्ती सुद्धा करायची ना, कारण भक्ती कायमच आहे, ती भक्ती सुद्धा करायची ना, ती आंधळी नाही करायची. विभूती योग समजून घ्यायचा ना, तो आंधळेपणा नाही घ्यायचा, किती डोळसपणाने घ्यायचं बरं. एकदम श्लोक क्रमांक 10 बघा, त्यामध्ये मला छान वाटतं असं की चक्क बुद्धी योग हा शब्द वापरला. आम्हाला भक्तियोग माहिती आहे, आम्हाला कर्मयोग माहिती आहे, आम्हाला ज्ञानयोग माहिती आहे, पण आजच्या पिढीला करणारा शब्द स्वतः ठिकाणी आहे बुद्धियोग. तो काय, तो थोड्या वेळाने सांगतो. पण 10व्या श्लोकात बघा, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तदापि बुद्धियोगं तं येन मा उपयान्ति ते. त्यांना मी बुद्धियोग देतो, जे प्रेमानं माझी भक्ती करतात. प्रीतिपूर्वकं सतत युक्तानां, सतत युक्त म्हणजे समाधानी, प्रीतिपूर्वक म्हणजे भक्ती करणारे. उपयांती माग उपयांती, माझ्याकडे येणारे किंवा मला प्राप्त होणारे. काय देतो? बुद्धियोगम ददामी, बुद्धियोग देतो. फार महत्वाची गोष्ट आहे की असे विधान करूया, ज्याला ज्याला विभूती योग कळतो त्याला बुद्धियोग कळतो. कारण हे फार महत्वाचं आहे ना. अरे मूर्तीची पूजा म्हणजे मूर्तीची पूजा नाहीये, मूर्ती मागच्या भगवंताची पूजा आहे. सगुणाच्या वाटेनं निर्गुणाला पोचायचंय हे कळणं म्हणजे बुद्धियोग ना. तर हा जो बुद्धियोग आहे तो भक्तियोगाचा पाया आहे. ती भक्ती आंधळी नाहीये, तर ती डोळस आहे. त्या 12व्या अध्यायाचा शब्द वापरायचा तर तो भक्त ज्ञानी भक्त आहे, तो अनन्यनिष्ठ आहेच. 9वा अध्याय. पण नुसती अनन्यनिष्ठा सुद्धा पुरत नाही, ती ज्ञानाच्या डोळ्याने पाहिजे. हा ज्ञानाचा डोळा, फार ज्ञानदेवांनी पुन्हा पुन्हा सांगितले की ज्ञानाचा डोळा स्वच्छ पाहिजे. म्हणून शब्द आहे बघा, बुद्धियोगम. आता हा बुद्धियोग काय बरं, ते वर सांगितलंय. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. हे महत्वाचं. प्रभव हा म्हणजे उत्पत्ती स्थान, एवढं विसरायचं नाही. तर भक्तीला अर्थ आहे. भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती. पण भगवंत कोण? मला दिसतोय तो किरीटधारी, सुदर्शन चक्रधारी, 4 हाताचा, विशिष्ट नावाचा नव्हे. बुद्धियोगानं मला कळलं पाहिजे की मला दिसणाऱ्या भगवंताच्या माग परमात्मा आहे, मला दिसणाऱ्या विश्वाच्या माग विश्वंभर आहे. याला बुद्धियोग म्हणतात. आणि हे कळतं कधी? शब्द बघा, अहम सर्वस्य प्रभवो. प्रभव हा मी सगळ्याचं उत्पत्ती स्थान आहे, एवढं लक्षामध्ये. आणि हे लक्षात आलं बघा, हे लक्षात आलं की भगवंताची भक्ती करताना माणसं देहभान हरपतातच. ही गोष्टच अशी आहे की तो भगवंत एवढा मोठा एकदा कळलं आणि त्याची भक्ती सुरू केली की माणूस तहान भूक देहभान हरपून जातोच. एकदा पंढरीची वारी करताना काही तास आपण अनुभवले की सगळं लक्षामध्ये येतं की आनंद मिळतोच. आणि तो आनंद भगवंताने पुन्हा गीतेत सांगितलाय. शब्द बघा, 9वा श्लोक, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च मां नित्यम. पण मला अधिक आनंद आहे, तुष्यन्तीच रमन्तीच. ते संतुष्ट होतात आणि ते रममाण होतात. खरंच हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवंताची मनापासून भक्ती करून बघूया की विनोबांच्या भाषेत बोलायचं तर ज्याला आपण गोड म्हणतो, त्या गोडाच्या सुद्धा तरा असतात. पेरू सुद्धा गोड असतो, द्राक्ष सुद्धा गोड असतं, श्रीखंड सुद्धा गोड असतं. आणि श्रेणी वाढवत नेता येईल, सगळं गोडच आहे. प्रत्येकात फरक आहे. तुष्यंतीच रमंतीच. मला संतोष मिळाला पाहिजे आणि मी त्यात रममाण व्हायला पाहिजे. प्रभू रामचंद्राचं राम नाव आहे ना, ते राम म्हणजे जिथं रममाण होतो तोच राम. रमंती तो राम आहे, तो आत्मा राम आहे, तो भगवान योगेश्वर आहे. तुष्यंतीच रमंतीच. पण मला कौतुक वाटतं, वर छान आहे बघा, बोधयन्तः परस्परम. गीता धर्म म्हणजे कशासाठी? गीता जीवन गीता हा सत्संग कशासाठी? तर भगवंतच म्हणालाय, ज्याचा आपल्याला बोध झाला त्याचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा बोध मला. कोणीच वक्ता नाही आणि कोणी श्रोता नाही.
अहंकार वगैरे बाळगायचं कारण नाही, माझ्या मनाला पुन्हा पुन्हा सांगतो. अहंकार वगैरे बाळगायचं काही कारण नाही. बोधयंती परस्परम सत्संग, एकमेकांना आनंद देत वाटचाल करायची आहे. पुन्हा शब्द पंढरीच्या वारीची, त्या देवाच्या पालखी बरोबर चाललोय, ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीवर चाललोय आणि भेटणारा प्रत्येकाला वारकरी माऊली म्हणतो की नाही. तर माऊली यासाठी म्हणायचंय, तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे एकमेकाच्या पाया पडणं हे फार महत्वाचं आहे. अहंकार विसरता येत नाहीतर म्हणून शब्द बघा, बोधयंत परस्परम, किंवा ते आधी आहे कथयंतश्च माम नित्यम. माम कथयंतश्च म्हणजे माझ्या गुणलीलांचे संकीर्तन करतात. आणि गुणलीलांचे संकीर्तन पाहिजे असेल तर पुन्हा मागचा श्लोक घ्या, 9व्या अध्यायाचा 14वा श्लोक, सततम कीर्तयंतो माम. अगदी एकदा धरून आहे. गीता म्हणजे फुलांचा हार आहे, सूत्र एक आहे, फुलं वेगवेगळी आहे. म्हणून म्हटलं सततम कीर्तयंतो माम, सतत त्याचं कीर्तन संकीर्तन करतात, माझंच गुणगान करतात, एकमेकाला बोध करतात. तुकोबांचे शब्द, एकमेका सहाय्य करू अवघेच धरू सुपंथ. हा सुपंथ काय आहे? मी ज्या ठिकाणी होतो वारणानगर, तिथे सहकारी साखर कारखाना खूप जुना, म्हणजे नगरचा पहिला नंतर वारणीचा, इतका महत्वाचा. ते महाद्वारावर लिहिलंच होतं, एकमेका सहाय्य करू अवघेच धरू सुपंथ. ते बरोबर आहे. सहकाराचं इतकं उत्तम तत्व तेच आहे, नाही तर तो स्वाहाकार होतो, होऊन टाका. सहकार जर स्वाहाकार नको व्हायला असेल तर तुकोबाच बरोबर आहे. पण गैरसमज असा होतो की तुकोबांनी त्यासाठी लिहिले बहुतेक साखर कारखाना निघणार उद्या म्हणून. असं नाहीये, असं नाहीये. जे सुपंथ आहे तो भक्तिपंथ आहे. एकमेका सहाय्य करू अवघेच धरू सुपंथ. तर बोधयंतम परस्परम कथयंतश्च माम नित्यम, हे सगळं सुंदर आहे. आणि सुंदर असल्यामुळंच भगवंत कसा आहे, अर्जुनानं फार सुंदर सुंदर विशेषण पुढे मागं वापरले. एकदम 15व्या श्लोकाचे विशेषण छान आहे बघा. भूत भावन भूतेश देव देव जगतपते. आरती म्हटल्यागत वाटतं. भगवंताचे सुंदर विशेषण अर्जुनाच्या मुखातून आली आहे. तसे आधीच सुंदर आली आहे. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम परमम भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम, आदिदेवम अजम विभुम. तू अज आहेस, आदिदेव आहेस, शाश्वत आहेस, तू परब्रह्म आहेस, परमधाम आहेस, परम भवान आहेस, परमश्रेष्ठ आहेस, परमात्मा आहेस. आणि असंच होत. भगवंताला किती शब्दांनी त्याचं वर्णन करू, शेवटी शब्द अपुरे पडतात. ज्ञानदेवाने अमृतानुभवामध्ये म्हटलंय, काही नाही तेव्हा शब्द उपयोगी असतात. शब्दाचं मंडन करायचं आणि शब्द शेवटी परब्रह्म सांगत नाही, पण शब्दाचं खंडन करायचं. इलाच नाही, काहीच नाही तिथं शब्द आहे, पण भगवंत शब्दातीत आहे. भगवंतच फक्त, बाकी कोण नाही. पण भगवंत मात्र शब्दातीत आहे. परम ब्रह्म, परम धाम, परम भवान, सुंदर सुंदर शब्द आहे. आणि मग अर्जुन थोडं म्हणून म्हणतो, अरे कृष्णा, तू म्हणाला 7 महर्षींना मी माहिती नाही, 4 मनूंना पण मी माहिती नाही. अरे पण हे मी सुद्धा ऐकलंय बरं का. कोणाकडनं? देवर्षी नारदांकडनं. हे खरंच लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्याला मी सांगतो, खरंच देशाला भक्ती जर कोणाकडनं मिळाली असेल तर एकनाथ सांगतात त्याप्रमाणे, नाथ भागवतात म्हटल्याप्रमाणे उद्धवाकडनं मिळाली. अर्जुनाची गीता आपल्याला माहिती आहे, पण एकादश स्कंद भागवत ग्रंथ, त्यातला एकादश स्कंद त्यातल्या उद्धवाला सांगितले श्रीकृष्णानं की मी निज धामाला जाणार, पण तू मात्र हा भक्तीचा मंत्र सगळ्यांना सांग. म्हणजे आपण सगळे उद्धव जो आहे त्या ठिकाणचा तो यादव वंशाचाच होता, यादवीत सापडला नाही. कृष्णही गेला पण तो उरला, त्याच्याकडनं भक्ती मिळाली. तसं मी म्हणतो, ज्यांच्या नावावर भक्तिसूत्र आहे, नारद भक्तिसूत्र, जो खरंच भक्तीचा आदर्श आहे, जो खरंच भक्तीचा आचार्य आहे, तो नारद मुनी. त्याचा उल्लेख इथे येऊन जातो, बघण्यासारखा आहे. आहुस्त्वाम ऋषिया सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यासा स्वयं चैव ब्रवीषिमी. नारदांचं वैशिष्ट्य आणखी थोडं लक्षामध्ये घेण्यासारखं आहे की इथं नारदांच्या माग विशेषण वापरलं देवर्षी, पण नारदावर अर्जुनाचे प्रेम आहे, कृष्णाचे प्रेम आहे. कारण इथं 13व्या अध्यायामध्ये नारदाचा उल्लेख आहे आणि याच अध्यायामध्ये 26मध्ये सुद्धा पुन्हा नारदाचा उल्लेख आहे. म्हणजे विभूतीमध्ये नारद आहे. अर्जुन जसा इंग्लिश वापरतो रेफरन्स देतोय, तिथे नारदच आहे.
नारद देवर्षी आहे, नारद आचार्य आहे भक्तीचे नव्हे. इथे 4 सांगितलेत ना, ते 4 गोष्टींचे आचार्यच आहेत. बघा, असे तो देवल व्यास स्वयंचैव ब्रवीषिमे आणि वर देवर्षी नारद. म्हणजे कोण कोण झाले? असित आहे, देवल आहे, व्यास आहे आणि नारद आहे. हे सगळे मला असंच सांगतात, नारद मला असंच सांगतात, असं स्पष्टपणे उल्लेख, आणि स्वतःही तू तेच सांगतोयस असं म्हटलं. आता व्यासांचा उल्लेख या ठिकाणी आलाय, हा बरोबर का चूक हे थोड्या वेळानं ते विभूतीमध्ये व्यास येणार आहे तिथं बघूया. बरोबर का चूक? व्यासांचा उल्लेख गीतेत त्यांनीच लिहिल्या महाभारतात येतो, हा बरोबर का चूक? उत्तर देऊया आपण उत्तर देऊया. म्हणजे गीतेमध्ये प्रश्नच पडत नाहीत, आम्ही फक्त भाबडेपणानंच गीता म्हणतो असं म्हणायचं कारण नाही. त्याचं उत्तर देऊया थोड्या वेळात. पण इथं मला विशेष वाटतं, असित कोण, देवल कोण, व्यास कोण आणि नारद कोण? तर त्याच्यामध्ये बघा 4 शब्द सांगतो, ते कुणाला द्यायचे आपण ठरवायचे. कर्म, ज्ञान, भक्ती आणि मोक्ष याचे 4 आचार्य. कर्म, ज्ञान, भक्ती आणि मोक्ष हे जे भगवंताकडे द्यायचे 4 मार्ग आहेत, त्याचा आचार्य, कुलगुरु, कुलपती, त्याच्या शेवटचा शब्द असा आहे. आता कोणाकोण बरं? आपण नारदापुरती खात्री देऊया. भक्ती जी आहे ती नारदांची आहे आणि बाकी 3 कुणाची आहे ते आपण ठरवायचं. कर्म, ज्ञान आणि मोक्ष. व्यास आहे, देवल आहे आणि असित आहे. असित त पूर्ण आहे. असित, देवल आणि व्यास असा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो. हेही तेच सांगतात. म्हणजे अर्जुन एका अर्थानं भगवंताच्या मोठेपणावर शिक्कामोर्तब करतोय. तर तू मोठा म्हणून सांगतोस म्हणून नव्हे, हे सुद्धा मोठा म्हणतात. आणि इतकं सगळं मोठं आहे ना, तर मला तूच का सांगत नाहीस तुझा विभूती योग? इथं असं लक्षामध्ये येतं की एखाद्या महापुरुषाचं चरित्र आपण वाचलं तर महापुरुषाच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात. पण समजा त्या महापुरुषानं आत्मचरित्र लिहिलं असलं तर आधीच चांगलं नाही का कळणार? चरित्रातल्या प्रसंगांच्या पेक्षा जेव्हा आठवणी सांगितल्या जातात तेव्हा त्या अधिक जिव्हाळ्याच्या आणि बोलक्या असत नाहीत का? तसं असं जाणवतंय की विभूती योग सांगताना भगवंतही रमले आणि जणू काही आत्मचरित्र सांगते. स्वतःची माहिती स्वतःच सांगणं, अहंकाराचा दोष येऊ नये याची दक्षता घेऊन सांगणं. नाही तर पुढे शब्द नाही, त्याचे उत्तर आपण देऊया. पांडवानाम धनंजया आणि विष्णूनाम वासुदेवोस्मी हा आत्मगौरव नाही का? व्यासाने आपलाच उल्लेख महाभारतामध्ये करणं हा आत्मगौरव नाही का? आहे का आत्मगौरव? त्याचं उत्तर त्या 3घांचं एकदमच देऊया. पण मुद्दा असा की आत्मचरित्र सांगणं काही चूक मात्र नाहीये. अहो, नामदेवाने आत्मचरित्र लिहिलंय आणि म्हणून ज्ञानेश्वर आपल्याला कळले. ज्ञानेश्वरांचं आधी समाधीन तीर्थावे जर नामदेवाने लिहिली नसती तर ज्ञानदेवांचं अधिकृत चरित्र, समकालीन माणसांनी लिहिलं चरित्र मिळाले नसते. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर चरित्रापेक्षा आत्मचरित्र अत्यंत महत्वाचं आणि गीतेत तो शब्द आहे. पहा 15 मध्ये म्हटलंय, स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम. हे भगवंता, देवादेव जगतपते, तू स्वतःला जितका जाणतोस, वेत्थ शब्द आहे, तू स्वतःला जितका जाणतोस तितकं कुणीच जाणत नाही. परम ब्रह्म, परम धाम, परम भवान. अरे तू चरित्र लिहिणं शक्य नाहीये. आणि खरंच आहे, महापुरुषाचं चरित्र लिहिणं कठीण आहे. रामायणाची रचना करताना, म्हणजे रघुवंशाची रचना करताना कालिदास म्हणाले की रघुवंशाचं वर्णन करणं किती अशक्य आहे बरं. तर 2 हाताची वल्ली करून समुद्र पार करणं, 2 हाताची वल्ली करून समुद्र पार करणं जितकं कठीण आहे, तिथं कालिदास म्हणतात माझ्या प्रतिभेनं रघुवंशाची कीर्ती गाणं, त्यात राम आहेच, रघुवंशाची कीर्ती गाणं कठीण आहे. ते भगवंताची कीर्ती कठीणच आहे, पण भगवंत जितकं स्वतः जाणतो तो कोणी जाणत नसला तरी भगवंत जाणतो ना. आणि जाणून त्याने गीतेचा प्रसाद आपल्याला दिले, आपले तेवढं भाग्य. अर्जुन तेच म्हणतोय, तू जितकं जाणतोस तेवढं सगळं मला नीट समजावून सांग. आणि काय सांग बरं? आपण 17वा श्लोक बघितलाय, त्याची ती ओळ आठवूया. केशु केशुच भावेषु चिंत्योसी भगवन्मया. मी कुठल्या कुठल्या भाव म्हणजे पदार्थात तुझं चिंतन करावं तेवढं मला सांग. आता 2 शब्द लक्षात घेऊया. इथे भाव शब्द आहे 10-17 मध्ये, मागही 6व्या श्लोकामध्ये भाव शब्द आहे.
त्या दोन्ही म्हणजे बघा, मदभावा मानसा जाता येशाम लोक इमा प्रजा, इथे भाव शब्द आहे. इथं भाव शब्द म्हणजे वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्रकट. इथेही भाव शब्दाचा अर्थ वस्तू, प्रभाव, व्यक्ती. आणि वर 5व्या श्लोकात मात्र भावा जो शब्द आहे तो या अर्थाचा नाही. 5व्या श्लोकात आहे बघा, अहिंसा, समता, तुष्टी, तपो, दानम, यशो, यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक विधा. मत्त एव पृथक विधा, माझ्यापासून निर्माण झाले भावा, ते जे भाव आहेत ती मानसिक प्रेरणा आहे, भावना आहे. आपण ज्या अर्थानं भाव शब्द वापरतो तो आहे सद्भाव, ही मानसिक प्रेरणा आहे. इथं भाव शब्दाचा अर्थ प्रेरणा. श्लोक क्रमांक 5, पण श्लोक क्रमांक 6 आणि 17 मात्र केशु केशु भावेशु चिंत्योसी भगवन मया. इथं पदार्थ किंवा वस्तू आहे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पुढचाही श्लोक आपण घेतलाय, त्यातही महत्वाचं घेऊया. श्री भगवान वाच हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यता कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. नास्ती अंतः. खरंच आहे, भगवंताचं गुणवर्णन करायला आपल्यापाशी शब्द नाहीत आणि भगवंताचं वर्णन करायला भगवंतही सक्षम नाही एका अर्थानं, कारण त्याच्या विभूतीचा अंत त्यालाही लागत नाही, इतरांना काय लागणार. भगवंतच म्हणतायत नास्ती अंतः विस्तरस्य मे. अरे माझ्या या सगळ्या विभूतीच्या विस्ताराला अंत नाही, तरी सुद्धा हंत ते कथयिष्यामि. हंतचा अर्थ ठीक, बर, जमतंय. हे हंत ते कथयिष्यामि दिव्या ही आत्मविभूतया. दिव्य म्हणजे विलक्षण सुंदर, आत्मविभूती असणाऱ्या ठळक ठळक गोष्टी तुला सांगतो. हा शब्द फार महत्वाचा आहे. पुढचे 72 ठळकच आहे. असे अभ्यास करणारे म्हणाले की अमुक का नाही, तमुक का नाही. जे 72 आहे ते कळलं, पण आम्ही सांगतो तो 73वा का नाही, 74वा का नाही. आणि वादविवाद करून माणसं अभ्यास व्यक्त करतात. चूक नाही, बरोबरच आहे ना. मला असं वाटतं गंगेचा उल्लेख आहे, यमुनेचा का नाही. कृष्णाची सगळ्यात लाडकी नदी यमुना ना. गरुडाचा उल्लेख आहे, सिंहाचा उल्लेख आहे, वनराचा उल्लेख आहे, अमुक आहे तमुक का नाही, असे संदर्भ येणारच ना. तेव्हा लक्षात ठेवायचं प्रातिनिधिक आहे, ठळक आहे. शब्द बरोबर वापरतात, दिग्दर्शनार्थ आहे. भगवंताने शब्द वापरलाय. संक्षेपतः उद्देशतः कथयिष्यामि. मी तुला थोडक्यात उद्देश दिग्दर्शनाचा ठेवून करणार आहे. आणि तो बुद्धिमान शिष्य की ज्याला वरून ताकभात कळतो. थोडं जरी सांगितलं तर ज्याला बहुत कळतं तो बुद्धिमान ना. दोघीचाच वेळ पाळला कशाला घालवायचा. म्हणून ठळक ठळक सांगितलंय, पण आता महत्वाची यादी आहे. त्या ठळकातही सुंदर वर्णन आहे, सुंदर. मग मागाशी मी सुरुवातीला काय वाक्य बोललो हे आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल की सगळ्या वेद वाङ्मयाचा धांडोळा, भगवंताच्या कृपा प्रसादाचं रूप आणि व्यासांच्या प्रतिभेचा असा मोराला पिसारा फुलवावा, त्यासारखा सुंदर फुललेला पिसारा म्हणजे विभूती. आपण काही बघत जाऊया, क्रमाक्रमाने या गोष्टी स्पष्ट होतात जातील. आपण आता इथून सुरुवात केल्यानंतर म्हणजे 21 पासून सुरुवात केल्यानंतर 38व्या श्लोकापर्यंत जायचे. एकूण श्लोक आहेत 21, म्हणजे 21 ते 38 19 श्लोकामध्ये यादीच आहे. यादी मोठी श्रीममाट्याचा शब्द वापरतो, चोखट आहे. म्हणजे यादी किराणा मालाची नाहीये, कसली तरी नाहीये, मोठी चोखट यादी आहे, मोठी छान यादी आहे. आणि त्या यादीचं वर्णन आपल्याला बघायचं, पण त्याच्या एक मुद्दा आहे. तो मुद्दा असा की त्या 72 काही व्यक्ती आहेत आणि काही गुण आहेत. एकदा तर विभूती म्हणजे व्यक्त रूप सांगितलं तर त्यात अव्यक्त गुणाचा उल्लेख कसा. गीता चिंतन करताना आपल्या लक्षात येतं की एकदा तुम्ही म्हटलं ना केशु केशु भावेशु, म्हणजे भाव म्हणजे पदार्थ पाहिजे. म्हणजे बघा साध्या भाषेत आकडा सांगतो, 19 श्लोकामध्ये जी यादी आहे ना त्यातला निम्मा भाग हा दृश्यमान सृष्टीतला आहे. आपण स्वतः ते शोधा. दृश्यमान सृष्टीतले निम्मे पदार्थ आहेत
आणि निम्मे पदार्थ आध्यात्मिक सृष्टीतले. आता दृश्यमान म्हणजे डोळ्याला दिसणारे आणि आध्यात्मिक म्हणजे कल्पनेनं, तर्कानं, बुद्धीनं, ज्ञानानं जाणायचे ते, जे कारण ते अव्यक्त झाले. पण ते अव्यक्तही व्यक्त होतं, व्यक्त ते व्यक्त होतच होतं. त्याचं कारण मगाचा मुद्दा, जे व्यक्त होतं आणि अव्यक्त असतं त्याच्या मागे ईश्वराची विभूती असते आणि योग असतो. म्हणजे भगवंत तेजानं अंश रूपानं असतो आणि योग म्हणजे कार्यशक्तीनं असतो. किंवा असं म्हणा, अव्यक्त वर्णन जे आहे ते कार्यशक्तीच आहे. अव्यक्त वर्णन जे आहे आध्यात्मिक सृष्टीतलं जे आहे ते कार्यशक्तीच आहे आणि दृश्यमान वस्तुमान सृष्टीतलं आहे ते तेजाचा अंश आहे. असंही म्हटलं तरी चुकत नाही. अर्थात ते सगळं आपण ठरवायचं. यादी बघा आपण, जे लक्षात येईल. पण सुरू करूया. सुरुवातीला आधी छान शब्द येतो, आदित्यानामहं विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीचिर मरुतामस्मी नक्षत्राणामहं शशी. वाजणे असे दोन गोष्टी की मी नक्षत्रांच्या मध्ये, शशी म्हणजे चंद्र आहे, नक्षत्रात चंद्र आहे. त्याच्या आधी बघा, मरीचिर मरुतामस्मी, वाऱ्यामध्ये मरुता मी मरीची आहे. आता मरीचीचा अर्थ अभ्यासकांनी दिला तो मान्य व्हायला हरकत नाही. भारतीयांच्या दृष्टिकोनातून मोसमी वारा, नेहमीचे वारे आपल्याला उपयुक्त नाहीये, पण अख्ख्या भारतवर्षाच्या दृष्टिकोनातून भगवंताचं अस्तित्व जर हवं असेल तर ते मोसमी वाऱ्यात आहे. आणि आपण अनुभवतो, पावसाळा चांगला गेला, आपले अनेक गोष्टी चांगल्या होतात, नाही गेला की अडचण असं वर्षानुवर्ष आहे. म्हणून मरीची मरुतामस्मी, मरुत वाऱ्यामध्ये मी मोसमी वारा आहे असं म्हणणं ठीक. वर जाऊया. ज्योतिषाम रविरंशुमान, जे कोणी तेजोनिधी आहेत त्याच्यात मी सूर्य आहे असंही म्हटलंय. मग प्रश्न येतो, आधी जो आदित्य शब्द आहे तो सूर्याचा नाही का? आम्हाला तर आदित्य म्हणजे सूर्यच माहिती आहे, पण गीतेच्या कालखंडामध्ये सूर्याचा उल्लेख पुढे स्पष्ट आलाय आणि आदित्य हा वेगळा देवता समूह आहे. आदित्य शब्द आदिती हिच्यापासून आलाय आणि आदिती ही वेदवाङ्मयातली तेजस्वी माता आहे. त्या आदितीचे जे 12 पुत्र त्यांना आदित्य म्हणतात आणि त्यातला पहिला पुत्र विष्णू भगवान आहे. म्हणून आदित्यानामहं विष्णू, कृष्ण सांगतोय विष्णू, कारण तो विष्णूचा अवतार आहे. गीता ग्रंथ वैष्णवांचा आहे, विष्णूचा आहे, कृष्णाचा आहे. त्याचं कारण विभूती योगाची सुरुवातच मुळी विष्णून आहे. एका अर्थाने विष्णू सहस्र नाम आहे एका अर्थानं. तर आदित्यानामहं विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान हे आपल्या लक्षात आहे. पुढे सांगितलं, वेदानाम सामवेदोस्मी. सामवेदच का? अगोदर त्रैविद्या झाल्या आहेत, मागे आपण बघितले अथर्ववेद नाही, पण ऋग्वेद यजुर्वेदापेक्षा सामवेद म्हणायचं कारण साम म्हणजे गायन. जसं आपल्याला माहिती आहे तसं साम शब्द सम पासून पण बनलाय. जिथं साम्ययोग असतो तो सामवेद असतो. या अर्थानं आणि पुढे हा संदर्भ येणार आहे. द्वंद्व का समासामध्ये हे सांगता येणार आहे. समान आहे, जिथं सम असतं तिथं, किंवा बृहत साम तिथं पण येणार आहे थोड्या वेळानं. पण आता बघा, वेदानाम सामवेदोस्मी, स्वर्गीय देवतांच्या मध्ये इंद्र मी, इंद्रियांच्या मध्ये मन मी, भूत मात्रांच्यातलं चैतन्य मी. पुढे म्हटलं, रुद्राणाम शंकरश्चास्मी. हे आपल्याला माहितीच आहे, 11 रुद्र आहेत आणि त्या रुद्रामधला सगळ्यात मोठा भोलानाथ शंकर. शंकर शब्दाचा अर्थ शंकरोती सहा शंकरा. शम म्हणजे कल्याण, जो कल्याणच करतो, शम करोती सहा शंकरा. तर मी आहे रुद्राणाम शंकरश्चास्मी, वित्तेशो यक्ष रक्ष साम. हे जरा महत्वाचं आहे. यक्ष गंधर्व आपल्याला ऐकून माहिती आहे, पण रक्ष कोण आहेत बरं? रक्ष म्हणजे राक्षस की काय असं वाटून जातं, पण यक्ष आणि रक्ष हे कुबेराचे सेवक आहेत. यक्ष हे धन मिळवून आणतात आणि रक्ष हे धनाचं संरक्षण करतात. रक्षती सहा रक्षा. तर यक्ष आणि रक्ष यांच्यामधला मी कुबेर आहे आणि कुबेर लागतोच. म्हणून वित्तेशो यक्त रक्षसाम,
वसुनाम पावकश्चास्मी मेरू शिखरिणामहम. शिखरी जे पर्वत, त्याच्यात मी मेरू पर्वत आहे हे शंका नाही, पण आधीचं महत्वाचं आहे. त्या ज्या वसु देवता आहेत, शब्द आहे बघा, वसुनाम पावकश्चास्मी. त्या वसु देवता कोण? आपण घर बांधलं तर घराची वास्तुशांती करतो. त्या वास्तुशांतीच्या वेळेला आपण घरातल्या 8 देवतांची पूजा करतो. आणि त्या 8 देवता वसु देवता आहेत. त्या वसू मधली सगळ्यात मोठी देवता म्हणजे पावक किंवा अग्नी. आणि खरंच आहे, घरात अग्नी नसेल तर घराचं घर पण नाही, स्वयंपाकच नाही. अग्नी म्हणून म्हटलंय वसुना पावकश्चास्मी. वस्तीस्थानातल्या 8 पवित्र देवतांच्या मध्ये अग्नी हा महत्वाचा. भगवंत म्हणतात तिथं मी आहे. हे पुन्हा सूत्र लक्षात ठेवायचं, तिथं मी आहे. हे सगळं महत्वाचं, पण त्या महत्वाचं जे अधिक महत्वाचं तिथं मी आहे. पुढे म्हटलं पुरोधसांच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पती सेनानिना महम स्कंदः सरसामस्मी सागरः. सरस म्हणजे समुद्रामध्ये, जलाशयामध्ये मी समुद्र आहे. सेनापतींच्या मध्ये मी स्कंद आहे. स्कंद हा मोठा सेनापती आहे, त्यांच्यामध्ये कार्तिकेय. तर मी आहे सेनानींच्या मध्ये. पण मला पहिल्या ओळीकडे जास्त लक्ष द्यायचंय. पुरोधसांच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पती. इथं बृहस्पती शब्द आहे आणि बृहस्पती कोणामध्ये म्हटलंय? पुरोधसाम असं म्हटलंय. आता गीतेचे अर्थ देणारी आपण सगळी पुस्तकं बघायला लागलो, तर पुरोधसांचा अर्थ पुरोहितामध्ये मी बृहस्पती आहे असा दिला जातो. तो चूक नाही. पण पुरोहित या शब्दाचा अर्थ फक्त देवतार्चन करणारे जे, तेवढाच घेणं चूक आहे. पुरोहित शब्दाचा अर्थ फक्त देवतार्चन करणारे पुरोहित ते आहेतच, पण पुरोहित शब्दाचा अधिक महत्वाचा अर्थ आहे उपासक. त्याहून महत्वाचा शब्द आहे चिंतक. त्याहून महत्वाचा शब्द आहे तत्वज्ञानोपासक. जे ज्ञानाचा उपासक, तत्वचिंतक, परमात्मा जाणू इच्छिणारा आणि ज्ञानानं भगवंताची पूजा करणारा. संतांच्या भाषेत बोलायचं तर नेहमीच्या पूजेपेक्षा मानस पूजा करणारा तो खरा पुरोहित, तो खरा पुरोधसांश. आणि मग कळतं की या सगळ्यांच्या मधला मी बृहस्पती आहे. कारण बृहस्पती हा देवांचा बुद्धिमान देव म्हणून आपण मानतो ना. आणखी त्याचा अर्थ तो सांगतो. पण एखाद्याला बृहस्पती म्हटलं त्या सोपं आहे का? जुना कालखंडात डॉक्युमेंट टिळकांच्या कालखंडाचे उल्लेख झाले की आमचे त्यांचे बृहस्पती आहे. बृहस्पती शब्द साधा नाही आहे. मग पुरोधसाम बृहस्पती जेव्हा म्हटलं जातं तेव्हा बृहस्पतीमुळे पुरोधसामचा अर्थ बदलतो की तो नुसता पुरोहित नसणार, तो नुसता देवतार्चना करणारा नसणार, साध्या शब्दात तो नुसता पुजारी नसणार, तो मानस पूजा करणारा असणार. हा बृहस्पतीचा अर्थ आहे. आणि त्याहून सुंदर अर्थ आहे बृहस्पतीचा वेदात अर्थ ब्रह्मणस्पती आहे. आणि ब्रह्मणस्पती म्हणजे श्री गणेश जी विद्येची देवता आहे. ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पती जे सूक्त आहे ते गणपती सूत्र आहे, सूक्त आहे, कारण त्यात ओंकाराचा उल्लेख आहे. ओम हा मोठा आहेच, पण ते गणपतीचं नामरूप आहे. गणपतीची ती संज्ञा आहे, गणपतीची ती स्वाक्षरी आहे. ओम वर गणपतीचा म्हणजे गणेशाचा बुद्धिमत्तेचा मोठा हक्क आहे. म्हणून त्याला बृहस्पती म्हटलंय, ब्रह्मणस्पती म्हटलंय, ओंकार म्हटलंय. मग भगवंत काय म्हणतात ते कळतंय की पुरोधसांच्या अहम विद्धी पुरोधसाच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पती. मग अशी मी म्हटलं की खऱ्या अर्थानं वेद वाङ्मयाचा धांडोळा मिळतो. किती अचूक अचूक उल्लेख आहेत बघा. आम्हाला वसिष्ठ माहिती आहे, आम्हाला विश्वामित्र माहिती आहे, आम्हाला भार्गवी माहिती आहे, परशुराम, पण आम्हाला भृगु ऋषी माहिती नाही. त्या भृगूंचं मोठेपण आम्हाला माहिती नाहीये. परशुरामाचं मोठेपण माहिती आहे. आता पुन्हा भृगु तोच असेल तर त्याच्या नावं सारखे असतात. पण मुद्दा असा की भृगु मोठा होता आणि गीता सांगते तेव्हा कळतं, आणि मोठा कसा होता तेही सांगतो. पुढे स्वच्छ म्हटलंय महर्षीणांच भृगुरहम गिराम एकम अक्षरम अस्मि यज्ञानाम जपयज्ञोस्मि स्थावराणाम हिमालय. सोपं बघून टाकूया. स्थावराणाम हिमालय.
या वादाचा मुद्दा नाही. जग मानतं, जग, भारत कशाला, हिमालय हे जगाचं टोक आहे, जगाचं शिखर आहे, स्थावराणाम हिमालय. नंतर घेरा म्हणजे वाणीमध्ये एक अक्षर जे कोणतं असं ते मी म्हणजे ओम, आत्ता सांगितलेलं ओंकार. तशाच्या मात्रा 3.5 आहे, पण अक्षर एक म्हणूया ओंकार. पुढं अ वेगळं सांगितलंय, अक्षरात मी आकार आहे असं म्हटलंय, पण इथं मात्र ओम. हे झाल्यावर आता महत्वाच्या 2 गोष्टी उरतात. महर्षीणाम भृगुरहम. पुन्हा बघा, देवांचा उल्लेख नाही. एकदा इंद्राचा उल्लेख येऊन गेला, आचमन केलेलं देवांचा राजा म्हणून, पण पुन्हा महर्षींचाच उल्लेख, मागे महर्षींचाच उल्लेख. आणि मला ठामपणे असं वाटतं की आपली भारतीय संस्कृती खरंच ज्ञानोपासक होती. मधल्या कालखंडात सगळं आपण घालवलं आयुर्वेदा सकट, तर काय करायचं, नशीब आपलं. कुणी कुणाला काही सांगायचंच नाही, कुणी कुणाला काही लिहून ठेवायचंच नाही, नाहीतर गुण कमी येतो औषधाचा. काय करणार आपण, नशीब आपलं. पण केवढी झेप घेतली, कारण इथं बघा हा जो भृगू आहे ना, त्याचे 2 मोठे गुण आहेत. एक, हा भृगू वरुणाचा शिष्य आहे. मागे बरेचदा बोललोय, माझा आवडता तो भाग आहे की इंद्र मिळवून आणतो आणि वरुण वाटतो. त्या वरुणाचा शिष्य आहे. वरुण ही वेदातली सर्वोच्च देवता, इंद्र नाही, पुरंदर नाही, त्या वरुणाचा शिष्य आहे. वसिष्ठही आहे, पण भृगू आहे. त्या भृगूच्या नावावर अनेक सूक्त आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट वेदात कळते की अग्नीचा शोध या भृगूनं लावला. आता अग्नी शोध कुणी लावला कुणास, पण असं मानलं जात आहे भृगूला यासाठी वंदन आहे की अरे अग्नीचा शोध त्यांनी लावला. आत्ताच म्हटलं ना 8 वसूंच्या मध्ये अग्नी श्रेष्ठ. अग्नी होत तर आपल्याला माहितीये, गृहस्थाश्रम म्हणजे अग्नी नको. आणि सगळ्या विज्ञानाच्या मागे अग्नी आपल्याला माहितीच आहे. आगीचा शोध माणसाचं प्रगतीचं लक्षण आहे. आडवा असलेला माणूस जेव्हा उभा सरळ झाला, पाठीचा कणा ताट, तेव्हा त्याने जग जिंकलं. नाहीतर पशुसारखा चालत होता, तेव्हा जग जिंकलं त्याने. तसा अग्नीचा शोध लागला तर विज्ञान वाढलं. त्यातल्या अग्नीचा शोध जर भृगूनं लावला असेल असं मानलं जातं तर किती बरोबर आहे, महर्षीणाम भृगुरहम. पण सगळ्यात सुंदर आहे, सगळं आठवून बघा. माग स्वर्गाला विरोध केला, यज्ञाला विरोध केला, हिंसेला विरोध केला, विषमतेला विरोध केला, यज्ञ स्वीकारला, यज्ञ वृत्ती स्वीकारली, त्याग वृत्ती स्वीकारली, पण यज्ञ कुंड त्यात अडकणाऱ्या माणसांना विरोध केला. आणि आता भगवंत सांगतायत यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सवंग वारकरी पंथ याच्यावर उभा आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. आम्हाला कलियुगामध्ये, कलह युगामध्ये आणखी यज्ञ माहितीच नाही. कोणी करत असतो ते विरोध नाही. आत्ताच गणेश याग झाला, तर आपण नमस्कार आहे, वंदन आहे, विरोध नाही. त्याने विरोधाने काही साधत नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने पूजा करा, पण पूजे मागचा परमात्मा विसरू नका, एवढं पुन्हा पुन्हा सांगत राहायचं. म्हणून यज्ञानाम जप यज्ञोस्मी हे किती महत्वाचं आहे. मी 3 संदर्भ सांगतो. वारकरी संप्रदाय उभा आहे म्हणून ज्ञानदेवांचा संदर्भ सांगतो. ज्ञानदेवांचे शब्द बघा, नाम जप यज्ञुतो परम. नाम ओवी सांगतो 10वा अध्याय 233 ज्ञानेश्वरी 10:233. नाम जप यज्ञुतो परम नव्हे, नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानदेवांनी केवढी सोय केली आहे बघा. वेदांनीच सांगितलंय, वेदांनी यज्ञ सांगितले ना, पण वेदार्थे, त्या वेदाचा खरा अर्थ काय आहे बरं, परब्रह्म कुठे आहे बरं, तर नाम परब्रह्म. नाम हेच परब्रह्म असा स्पष्ट उल्लेख येतो. तर नाम जप यज्ञुतो परम, नाम परब्रह्म वेदार्थे. हा ज्ञानेश्वरीचा उल्लेख. आणखी एक महत्वाचा उल्लेख खुद्द महाभारतामध्ये आहे. महाभारतात शांती पर्वात स्पष्ट म्हटलंय जप यज्ञ हा ब्रह्म यज्ञ आहे. हा मोठा पुरावा आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी मध्ये महाभारतात शांती पर्वात स्पष्टपणे म्हटलंय की जप यज्ञ हा ब्रह्म यज्ञ आहे. फक्त जप यज्ञ हा शब्द जरा समजून घेऊया, कारण तो आवश्यक आहे. नुसतीच 108 मण्यांची माळ ओढणं किंवा नामस्मरण करताना घरातल्या सगळ्या कटकटीमध्ये लक्ष घालणं म्हणजे नामस्मरण नव्हे. तर नामस्मरण हा जप यज्ञ पाहिजे. मी त्याला शब्द वापरतो जप ध्यान पाहिजे. जप यज्ञ हे जप ध्यान पाहिजे. म्हणजे काय बघा,
जप याचा अर्थ जप करणं म्हणजे जो मला गुरुनं मंत्र दिलाय त्यातली भावना लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा निष्ठेनं ते म्हणणं. ओम गम गणपतये नमः हे जर असेल तर निष्ठेनं त्या मागची भावना घेऊन लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा म्हणणं म्हणजे जप. म्हणजे 108 म्हणायची मान चूक नाही, पण पुढचं ध्यान फार महत्वाचं आहे. ध्यान म्हणजे गुरुदेव राज रानडे यांनी सांगितलंय, ध्यान म्हणजे समोर जी मी मूर्ती मानतो दिसते ते रूप आणि माझ्या मुखातला नाद याचं अनुसंधान म्हणजे ध्यान. रूप भगवंताचं मूर्तीचं आणि नाद याचं अनुसंधान. मुखावाटे नाद आणि समोरचं चित्र बघूनही ते चित्र बघत नाहीये, पलीकडचं भलतच काहीतरी बघतोय. आणि ज्ञानदेव म्हणतात बाप रखमा देवी गुरु आरशात बघताना मला विठ्ठलच दिसतोय, आम्हाला विठ्ठल बघताना विठ्ठल दिसत नाही. रूप आणि नाद याचं अनुसंधान जुळलं तर ते ध्यान झालं. वर आहे जप आणि जप ध्यान जर झालं तर तो ब्रह्मयज्ञ झाला. आणि मग गीता बरोबर म्हणते यज्ञानाम जप यज्ञोस्मी. मग ज्ञानदेव बरोबर म्हणताय नाम जप यज्ञो तो परम नाम पर ब्रह्म वेदार्थे. विभूती योगात पुढे सांगितलं की अरे सगळे वृक्ष घेतलेस ना तर त्याच्यामध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ म्हणजे वडाचं झाड का पिंपळ याच्याबद्दल वाद आहे. ज्ञानदेवानी पिंपळ म्हटलेलं आहे. आणि अश्वत्थ शब्दाची व्युत्पत्ती उद्या जो नसतो, श्व म्हणजे उद्या, अ म्हणजे नाही आणि थ म्हणजे अस्तित्व, ज्याला उद्या अस्तित्व नाही तो हा संसार या अर्थाने अश्वत्थ म्हटले. त्यावेळी आपण बघूया 15व्या अध्यायात अश्वत्थ बघताना. पण आता अश्वत्थ शब्दाचा अर्थ कोणी वट घेतला बिघडत नाही, वडाचं झाड नाहीतर पिंपळ. पुन्हा छान शब्द आहे देवर्षीणांच नारद. अरे देवर्षी मध्ये नारद मुनी, अजूनपर्यंत न वापरले शब्द वापरतो. नारदांसारखा परम भागवत नारदच. नारद भक्ती श्रेष्ठ आहे. प्रल्हादाला भक्ती त्यांनीच शिकवली, त्यांनीच नारायणाचा जप शिकवला. नारदाने कुणाला नाही शिकवलं, सगळ्यांनी शिकवलं. तर नारद मुनी हे परम भागवत आहे. गंधर्व घेतलेस तर त्याच्यामध्ये चित्ररथ आहेत. आणि पुन्हा महत्वाची गोष्ट, जसा भृगूचा विसर पडलाय तसा आपल्याला आणखी एका मुनीचा विसर पडलाय, तो कपिल मुनी आहे. आता कपिल मुनी कोण? शक्यता अशी आहे की दुसऱ्या अध्यायाचं नावच मुनी सांख्य योग आहे. ते जे कपिल मुनी आहेत तेही असतील, पण पुन्हा सांगतो कपिल, व्यास किंवा अन्य काही नावं आहेत, भृगू, ही पुन्हा पुन्हा येतात. आपल्या राजघराण्यामध्ये 30 नावं पुन्हा येत नाहीत का? इंग्लंडमध्ये सुद्धा येतात, पण 5वा जॉर्ज असे येतो ना उल्लेख. काय करायचं? तर प्रेम आहे का अर्थाने. मुद्दा असा की हा कपिल तोच का माहिती नाही. आपण सांख्ययोगाचा मानूया. आणि मग ज्ञानेश्वर सुद्धा त्याला कपिलाचार्य का म्हणतात मी ओवी सांगतो. आणि गीता सुद्धा कपिल मुनीचं एवढं कौतुक का करते कळतं, तर अख्खी संबंध गीताच मुळी सांख्य तत्वज्ञानावर आधारलेली आहे. ती फक्त निरीश्वर सांख्य नाही आहे, सेश्वर सांख्य. पण सांख्यच आहे आणि खरं आहे सांख्य. आणि खरंच आपण अभ्यास करून बघा सांख्य तत्वज्ञानाचा, डोक्याला झिणझिणे येतात. इतकं सुंदर या जगाचं विश्लेषण तर्कशुद्ध बुद्धिशुद्ध सांख्य तत्वज्ञानात आहे. अनेक पुस्तकावर उपलब्ध आहे. मुळात कालिका आहे, कालिका, त्याला अनेक पुस्तक आहे. बरं, तर कपिल मुनींचा उल्लेख कौतुकाचा. सिद्धानाम कपिलो मुनी. हा सिद्ध म्हणजे वृद्धी सिद्धींच्या मागे लागणारा नाहीये. हा सिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धींच्या मागे लागणारा नाहीये. मला कौतुक वाटतं, सिद्धानाम कपिलो मुनी. भगवंताने दाखवून गेले आणि मुनीला मानतोय मी, कपिलाला मानतोय मी, जे कोणी आकाशातच चालतात आणि चमत्कार करून लोकांचे नमस्कार मिळवतात, त्या सिद्धांना आपण ओम नमः सिद्धम सुद्धा म्हणतो. सुभद्रा श्री गणेशाय मावण्याच्या पूर्वी तर सिद्धाचं कौतुक आहे. पण सिद्धी मिळवणाऱ्या सिद्धाचं कौतुक नाहीये. का ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये अष्टमहासिद्धी का भगवंताच्या वाटेवर वाटमारी करणारी आहे. जसं जुन्या काळामध्ये काशीला जावं ठिकाणी लुटावं, तसं मी निघालोय तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत. आणि ज्या वृद्धी सिद्धी का अष्टमहासिद्धी अनिमा लगिमा गरिमा मला भुरळ घालतात, त्या भुरळ घालणाऱ्या वाटमारी करतात, त्या सिद्धांचं कौतुक नाहीये. सिद्धानाम कपिलो मुनी.
मुनी मनन कर. मुनी शब्दाची व्याख्या काय? मनन. ऋषी शब्दाची व्याख्या काय? द्रष्टा. तर तो मनन करणारा पाहिजे. तो कपिल मुनी आहे, तो सिद्धानाम कपिल मुनी आहे. आणि मला विशेष वाटतं ज्ञानदेव म्हणतात ओवी क्रमांक 10 237 ओवी अशी आहे, यया अशेषादि सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा. ज्ञानदेवांचे शब्द साधे नसतात. कपिलाला आचार्य म्हटलंय आणि मुनीसाठी रूपांतर केले प्रबुद्ध. इथं कौतुक बुद्धीच आहे, प्रकर्षण असणाऱ्या बुद्धीचा आहे, प्रबुद्धाचा आहे. तर कपिलाचार्य खरा प्रबुद्ध होता, बुद्धीचा हत्यार घेऊन तो पुढे जाणारा होता. हे ज्ञानदेव सांगतात. गीता तेच म्हणते की सिद्धानाम कपिलो मुनी. पुढे सांगितलंय अमृत मंथनाच्या वेळा जन्मासला जो उच्चैश्रवा घोडा होता तो मी. का बरं? तर हा घोडा सूर्याच्या रथाला जुंपलेला आहे. सूर्याच्या रथाला काही घोडे आहेत, त्यात उच्चैश्रवा घोडा आहे जो अमृत मंथनातून 14 रत्नातून एक म्हणून वर आलेला आहे. जशी कामधेनू थोड्या वेळाने येणार. ती जी 14 रत्न आहेत त्यातला उच्चैश्रवा हा सूर्याच्या रथाचा घोडा म्हणून अत्यंत महत्वाचा. ऐरावता गजेंद्रामध्ये म्हणजे ज्याला म्हटलं अगोदर गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजा, आणि त्या राजांच्या मध्ये सुद्धा ऐरावत. साधं कारण आहे तो इंद्राचा आहे म्हणून. मागे ते इंद्राचं कौतुक केलंय, पुन्हा एकदा इंद्राचं कौतुक. तर गजेंद्राचा तो ऐरावत आहे. पण महत्व आहे आणि ते अधिक लक्षात घेऊया. नराणांच्या नराधिपम, आणि माणसांच्या मध्ये मी राजा आहे. आपल्याकडे एक म्हणून शब्द पण आहे ना विष्णू पृथ्वीपती. ना म्हणजे आमचा. आमचा विष्णू कोण? पृथ्वीचा राजा. हे काय आहे बरं? सगळे राजे चांगले असतात, राज्य करतात, राजधर्म पाळतात. ही कशासाठी वृत्ती आहे बरं? याचं कारण पुन्हा महाभारत. महाभारतामध्ये शांती पर्वात म्हणजे अध्याय सांगतो, अध्याय क्रमांक 67 आणि 68. महाभारत शांती पर्व अध्याय क्रमांक 67 मध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की लोकांच्या मध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी देवानी राजाची निर्मिती केली. आणि तिथून आलंय ते ना विष्णू पृथ्वी. महाभारतानं राजा देवानी निर्माण केला असं मानलं गेलं. त्याच्यातून नाही म्हटलं तर राजाबद्दलचं प्रेम आपल्या मनात झालं. पण आधी विसरूया नको लोकांच्या मध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी. आज सुव्यवस्था लोकशाही होत असेल तर लोकशाही महत्वाची, राजेशाही नाही. महत्व आहे सुव्यवस्थेला, लोकांच्या कल्याणाला. आणि म्हणून शब्द तो जो त्यावेळी आला तो त्या अर्थाने घेतला पाहिजे. तो प्रत्येक राजामध्ये श्रीकृष्ण आहे कसाही वागला तरी असं मानणं गीतेला मान्य नाही. म्हणून म्हटलंय नराणांच्या नराधिपम. पुढे सांगितलंय 5-7 मिनिटं माझ्या हाताशी आहे, तेवढ्या मी जेवढं पुढे जाते तेवढं जाऊया. उरलेला भाग थोडा उरेल, यादी असेल, त्याच्यानंतर या सगळ्यातून काय शिकायच्यावर 5-6 मिनिटं बोलावं लागेल आणि मग आपण महत्वाच्या अध्यायाकडे जाऊया, जोही खूप मोठा आहे आणि तो आहे 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन योग. पण त्याच्या आधी जमेल तेवढे आपण विभूती योग पाहूया. त्याच्या आधी म्हटलं आयुधानामहं वज्रम धेनुनामस्मि कामधु प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकी. इथं लक्षात घ्यायला पाहिजे आयुधांच्या मध्ये मी वज्र आहे. आपल्याला माहिती आहे वृत्रासुराला मारण्यासाठी इंद्राच्या हातामध्ये वज्र देण्याचं काम एका पुन्हा मुनीनच केलं. त्याचं नाव दधीची. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. सगळ्याच्या मागे पुन्हा ऋषी आहे. त्या दधीची ऋषीने आपल्या हाडाचं वज्र केलं, इंद्राच्या हातात दिलं आणि म्हणून आयुधानाम अहम वज्रम. कदाचित सुदर्शन चक्र म्हटलं असतं तरी चुकलं नसतं, कारण पांडवानाम धनंजया पुढे येणारच आहे. पण वज्राचा उल्लेख करताना कदाचित दधीचीचा गौरव असू शकेल. आयुधानाम अहम वज्रम. गाईमध्ये कामधेनू समुद्र मंथनातून 14 रत्न आली ती. पुढे जरा बघा सर्पाणामस्मि वासुकी. आणि त्याच्या पुढे म्हटलंय अनंतश्चास्मि नागानाम. हे काय आहे? सर्प आणि नाग हे शब्द आज आपण एकसारखेच वापरतो. नाग सर्प म्हणतो,
नाग साप म्हणतो, नागाला साप म्हणतो, सापातल्या एकाला नाग म्हणतो, आणि काही चूक नाही. पण गीतेच्या कालखंडामध्ये सर्प वर्ग वेगळा होता आणि नाग वर्ग वेगळा होता. सगळे सरपटणारेच, पण आता हे परंपरेनं मानलंय, असं काही असं नाही, पण परंपरेनं मानलंय ज्याला एक फणा असतो, एक फणा असतो त्याला सर्प म्हणायचं, आणि ज्याला अनेक फणा असतात त्याला नाग म्हणायचं. हे परंपरेने सांगितले. आणि मग कळतं आपल्याला सर्पाणा मस्मी वासुकी, हा वासुकी पाताळ लोकांमध्ये राहतो आणि तो तिथला राजा आहे. पण त्या राजावर भगवान विष्णू झोपत नाहीये, ते आहेत शेषशाही, आणि त्यांच्या मस्तकावर अनेक फळांची सावली भक्तांनी दिलेली आहे. म्हणून पुढे म्हटलंय बघा, अनंत शास्त्री नागानाम, ते जे नाग आहेत त्या नागाच्या मी अनंत आहे. अनंत म्हणजे शेष, अनंत हे शेषाचं विशेषण आहे, आणि म्हणून शेषशाहीला आपण अनंतशाही म्हणतो. अनंतशाही, शेषशाही, अनंत हे शेषाचं विशेषण आहे. तर नागांच्यात मी शेष आहे. पुढं स्पष्ट आहे, जलाधिपतीमध्ये मी वरुण आहे. आता महत्वाच्या गोष्टी वर आणि खाली. प्रजनश्चास्मी कंदर्प, कंदर्प म्हणजे काम भावना. पुन्हा काम वासनेबद्दल बोलायलाच नको, पण बोललं पाहिजे काम भावनेबद्दल, कारण त्याच्यावर संसार आणि वंश सातत्य प्रजा अवलंबून आहे. प्रजोत्पत्तीसाठी निश्चितपणे कंदर्पा म्हणजे काम भावना हा भगवंताचा अंश आहे. किती वास्तव विचार आहे बघा. प्रजोत्पत्ती करणाऱ्यामध्ये मी काम भावना आहे. इथून सुरुवात झाली विरोधी भक्ती करणारे. त्या विरोधी भक्तींचे नाव नुसते ऐकून ठेवा, पुढच्या शनिवारी आपण त्यावर अधिक बोलू. काम आहे, सर्प आत्ता झाला, नाग झाला, नंतर काळ येणार आहे, मगर असणार आहे, मृत्यू असणार आहे, दंड असणार आहे, आणि सगळ्याच लोकांना खटकणार द्यूत असणार आहे. जुगार. अरे अख्खं महाभारत त्यातून घडलं, द्रौपदी वस्त्रण सकट. हे द्यूत का आलंय त्याचं कारण त्यावेळी सांगतो. उगीच द्यूत नाही आलं. द्यूत म्हणजे जुगारच, पण ते का आले ते थोड्या वेळात मी नंतर सांग. पण हे सगळे काही लोकांनी त्याच्यामध्ये प्रल्हाद पण घातलाय, आर्यमा पण घातलाय, यमधर्म घातलाय, पण मला ते पटत नाही. काय इथंच बघा, अनंताशास्त्री नागानाम वरुणो यादसामह पितृना आर्यमा चास्मी यम संयमतामहम. आता यम म्हटलं, यमराज म्हटलं आपल्याला भीती वाटते, कारण मृत्यू. पण इथल्या यमाचा अर्थ मृत्यू नाहीये, नियम आहे. यम नियम कशावरून, तर पुढे मृत्यूचा उल्लेख स्पष्टपणे वेगळा आहे. जर पुढे मृत्यूचा उल्लेख वेगळा असेल तर आधीच्या यमाचा अर्थ मृत्यू न करता यम धर्म करणं आवश्यक आहे. कारण पुढं आकडा सांगायचा तर मृत्यूचा उल्लेख श्लोक क्रमांक 34 मध्ये आहे. तिथं बघू. पण आणखी खूण बघा, अरे यम म्हणजे मृत्यू नाहीच मुळे. याचं कारण भगवंताने आधी शब्द काय वापरलाय, पुढं काय वापरलाय, यम संयमतामहम. अरे जे संयम आहे त्याच्यात मी यम धर्म आहे. तर मृत्यूचा काय संदर्भ, संयम. संयम जिथं आहे, जिथं यम नियम आहे तिथं मी यमधर्म आहे. म्हणून संयमताम अहम यमः असा स्पष्टपणे उल्लेख येताना आपल्याला दिसतो. त्याच्या आधी पितृना आर्यमा चास्मी. पितृना म्हणजे पितर सगळे, त्याच्यात मी आर्यमा आहे असा उल्लेख आहे. आता आर्यमा याचे अर्थ भिन्न भिन्न प्रकारे लावले गेले. मी एक अर्थ सांगतो, कसा वाटतो बघा. आर्यमा याच्यामध्ये मूळ शब्द आर्य आहे, आणि आर्य या शब्दाचा अर्थ पूज्य किंवा उत्तम असा आहे. आर्यमन असा शब्द आहे जो सूर्याचं विशेषण आहे. तेजस्वी, पूज्य, आर्यमन न अर्धा हा सूर्य आहे, पुल्लिंगी नाम आहे. आणि त्याचा जो आर्य शब्द आहे त्याचा अर्थ जो पूज्य असेल तर आर्यमा, उत्तम असेल तर आर्यमा हा आर्यांचा मानीव पूर्वज आहे. शब्द बघा, आर्यांचा मानीव पूर्वज आहे. का म्हणतो मी, तर आज छाती ठोकपणे म्हणतात की आम्ही तेजाचे अंश आहोत. पाहिजे असेल तर वचन माहिती आपल्याला, वयम अमृतस्य पुत्र. वयम अमृतस्य पुत्र इतका जर आपण छाती ठोकपणे बोलत असू
तर आपला पूर्वज मानिव का असेना पण तो आर्य म्हणजे तेजस्वीच असला पाहिजे. म्हणून आर्यमाचा अर्थ आर्यांचा मानिव पूर्वज तो आर्यमामी आहे असा उल्लेख त्या ठिकाणी येताना दिसतो. लक्षामध्ये येतं की पुढे म्हटलंय कलयतामहम, ग्रासणाऱ्यामध्ये मी काळ आहे. मृगाणा, आता मृगचा अर्थ हरिण नाही, मृगया याचा अर्थ हरिण मारणं नव्हे, शिकार. तर मृग म्हणजे पशु, त्यांच्यात मी मृगेंद्र आहे म्हणजे सिंह आहे. पक्ष्यांच्या मध्ये मी गरुड आहे. पुढं किती स्पष्ट आणि छान आहे बघा. अरे जे जे शस्त्रधारी आहेत, जे दुष्टांना नष्ट करण्यासाठी हातामध्ये धनुष्य बाण घेतात, ते नियंत्रक, ते नियामक, ते नियंत्रक, नियामक अशा प्रकारचे जे क्षत्रिय वीर असतात त्यांच्यात मी राम आहे. कृष्णानं रामाला वंदन करावं हे रामकृष्णाचं अद्वैत सांगणार आहे. राम हा शस्त्रभृतामहम, ज्याच्या हातात शस्त्र आहे, शस्त्रभृत. शस्त्र कशासाठी? गोर गरिबांचं रक्षण करण्यासाठी, निशस्त्रांचं रक्षण करण्यासाठी शस्त्र, निशस्त्रांचं रक्षण करण्यासाठी शस्त्र, आणि त्याच्यात मी राम आहे असं म्हटलंय. झषाणा मकरश्चास्मी, झष या शब्दाचा अर्थ जलचर, त्याच्यामध्ये मी मकर म्हणजे मगर आहे. मगाचा तो उल्लेख विरोधी भक्ती, विपरीत भक्ती. पुढचा पवित्र उल्लेख आहे स्तोत्र सा मस्मी जान्हवी, ज्या जलधारा असतात त्याच्यात मी गंगा नदी आहे. आता एकच मुद्दा उरला राखून ठेवला तेवढा बघा. त्याची आधी नाही ग, प्रल्हादाचास्मी दैत्याना, असुरांच्या मध्ये मी प्रल्हाद आहे. पण महत्वाचं पवनः पवतामस्मी, हे थोडं समजून घेतलं पाहिजे. पवनः पवतामस्मी, पवनः म्हणजे वारा आणि पवतामस्मी म्हणजे काय? तर पवत, पवतः याचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ असे की वेगवान, पवतः म्हणजे वेगवान. सगळ्या वेगवानामध्ये कोण आहे बरं? वारा. शंकाच नाही ना. जे जगातले वेगवान आहेत त्याच्यामध्ये वारा आहे. पण त्याहून छान आहे, वारा आहे म्हणजे प्राणवायू आहे. वारा आहे म्हणजे प्राण आहे. जिथं अशुद्ध आहे त्याला शुद्ध करायचं काम तो वारा करतोय, आणि हा पवता शब्दाचा अर्थ आहे. पवता शब्दाचा अर्थ शुद्धी असा आहे. म्हणून आपण गळ्याचे जानवं घालतो, त्याला यज्ञोपवीत म्हणतात. यज्ञातून पवित्र होऊन जे आपल्याला मिळालं, उपवीत असे शब्द आहेत, पण पवित्र असं जे मिळालं, यज्ञातून मिळालं ते पवित्र म्हणजे पवित्र, आणि पवित्र करणाऱ्यामध्ये वारा आणि वेगवानामध्येही वारा. दोन्ही अर्थात वायुदेव खरंच आहे, खरंच वायुदेव, आणि आपल्या बाबतीत प्राणायामध्ये वायुदेवा सगळ्यात मोठा आहे. एक वारा थांबला तर काय होतं बहिणाबाईने सांगितले आपल्याला. एका श्वासाचं अंतर असं सांगितलं. तो श्वास म्हणजे प्राणवायू किती महत्वाचा असेल, सगळीच आत्मशुद्धी करणारा तो, आणि तोच आहे. थोडक्यात अशा माझ्या अनेक विभूती आहेत, आणि त्या मागे माझी योग शक्ती आहे. त्या विभूती योगाचं चिंतन कर तर विभूती योग कळला असं होईल. आज आपण इथं थांबूया. पुढच्या शनिवारी, येत्या शनिवारी 4 तारखेला भेटूया.